मित्रांनो नमस्कार। प्रकरण 15 भाग 2A2 यामध्ये तुमचं मी स्वागत करतोय। आपण पूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये प्रकरण 15 भाग 2A1 बघितलेला आहे। आता आपण बघतो भाग 2A2। यामध्ये आपण बघतोय की डॉक्टर गोविंद गारे यांचे संदर्भ ग्रंथ आणि कोळी महादेव जमाती महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांच्या मध्ये असल्याबाबतचे सबळ पुरावे, म्हणजे डॉक्टर गोविंद गारेंनी काय सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्ष काय आहे या विषयावरती आपण इथं बघणार आहोत। तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की डॉक्टर गोविंद गारे यांनी 1971 ची सेन्सस रिपोर्ट घेऊन त्याच्या आधारे महाराष्ट्र शासनाला किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तींना असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की महादेव कोळी जमाती फक्त 5 जिल्ह्यातील 38 तालुके सोडून इतर ठिकाणी कुठेही राहत नाही, असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि महाराष्ट्र शासनाला पण समजलेलं आहे किंवा वाटलेलं आहे की खरं आहे की फक्त 5 जिल्हे आणि 38 तालुके सोडल्यानंतर इतर ठिकाणी कुठेही महादेव कोळी राहत नाही। आणि म्हणून त्याच्या आधारे डॉक्टर गोविंद गारेने की अनुसूचित जमाती मधल्या जे काही महादेव कोळी होते 1976 नंतर आले होते, तर त्यांना अनुसूचित जमातीचे सवलतीपासून वंचित ठेवण्यासाठी एक परिपत्रक काढून घेतलेले आहे शासनाच्या माध्यमातून, ज्याला आपण म्हणतो 24/4/85 परिपत्रक। तर मित्रांनो आपला प्रश्न असा होता की डॉक्टर गोविंद गारेने 1982 ला पुस्तक लिहिलेलं आहे द ट्राइब्स ऑफ महाराष्ट्र, आणि त्याच्यामध्ये त्यांनी संशोधन करून असं सांगितलेलं आहे की बाबा 5 जिल्ह्यातील 38 तालुक्यामध्येच महादेव कोळी आहेत, इतर जिल्ह्यामध्ये नाही। पण आमचा प्रश्न असा आहे की 1982 ला तुम्ही काय लिहिलं, संदर्भ ग्रंथ तयार केलेला आहे, शासकीय संदर्भ ग्रंथ तयार केलेला आहे, आणि तिथं तुम्ही 1971चं सेन्सस रिपोर्टचा डाटा वापरलेला आहे। ऍक्च्युअली 82 ला पुस्तक लिहिले याचा अर्थ 1981चा सेन्सस डाटा तयार होता, तर ते न वापरता 1971चा सेन्सस डाटा तुम्ही का वापरला हा संशयास्पद आहे। संशयास्पद म्हणण्यापेक्षा शुद्ध फसवेगिरी आहे, उघड फसवेगिरी आहे। कारण 1971च्या पूर्वी फक्त 1961 जर सोडला तर 71 पूर्वी सगळ्या सेन्सस रिपोर्ट मध्ये, म्हणजे 1881 पासून 1851 पर्यंतल्या सगळे सेन्सस मध्ये, सगळ्या जिल्हा गॅजेटरी मध्ये, सगळे मानववंश शास्त्रज्ञांच्या संदर्भ ग्रंथ मध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव कोळी असल्याचं म्हणलेलं आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव कोळी असल्याचं म्हणलेलं आहे। परंतु डॉक्टर गोविंद गारेने मात्र काय केलेलं आहे, फक्त 1971चा आधार घेऊन महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये महादेव कोळी राहत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। कारण का मी तुम्हाला सांगतो, 71च त्यांनी काय घेतलेलं आहे, तर मित्रांनो डॉक्टर गोविंद गारे या महान संशोधकाला, या कैलासवासी संशोधकाला हे माहित होतं की 1956 ला एरिया रिस्ट्रिक्शन कायदा लावलेला आहे। त्यामुळे 56 ला लावल्यामुळं 1961 ला आणि 1971 ला महादेव कोळ्यांची कुठेही नोंदी नाही, फक्त त्या 5 जिल्ह्यातील 38 तालुके सोडलं तर इतर ठिकाणी कुठेही नोंदी नाही। आणि म्हणून आपण एकतर 1961 घ्यायला पाहिजे, नाहीतर 1971चं घ्यायला पाहिजे।
मगच आपण या जिल्ह्यामध्ये महादेव कोळी नाही असं सिद्ध करू शकतो. या उद्देशाने त्यांनी 1971च घेतलेलं. मग 1981च का घेतलं नाही? तर त्याला माहित आहे 1976ला क्षेत्रबंधन कायदा उठल्यामुळं 1976ला क्षेत्रबंधन कायदा उठल्यामुळं पुन्हा 1981ला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महादेव कोळी जमातीचे नोंदी झालेल्या आहेत. महादेव कोळी अनुसूचित जमातीमध्ये असल्याचे आकडेवारी दाखवले गेलेले आहे. त्यामुळे 1981चा घेतला असता तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेड्यूल ट्राईबचं पॉप्युलेशन त्याला दाखवावं लागला असता. म्हणून त्याला इतर जिल्ह्यामध्ये शेड्यूल ट्राईब नाही हे दाखवायचं होतं आणि त्यातल्या त्यात महादेव कोळी कुठेही नाही हे दाखवायचं होतं. आणि म्हणून त्या माणसाने काय केलं, 1971चा सेन्सस रिपोर्टचा आधार घेतला. माणूस PhD केलेला आहे याचा अर्थ हुशार आहे, परंतु त्याची बुद्धिमत्ता त्या माणसाने प्रामाणिकपणे वापरायला पाहिजे होतं. जे आहे ती वस्तुस्थिती त्यांनी मांडायला पाहिजे होती, पण त्यांनी मांडलेलं नाही. कारण त्याचा टार्गेट वेगळा होता. त्याच्याबरोबर जे काही ठगे लोक होते तर त्या ठग्यांचं विचार वेगळे होते. जेणेकरून 1976 नंतर अनुसूचित जमातीमध्ये आलेल्या महादेव कोळ्यांना की कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुसूचित जमाती सवलती मिळू द्यायचं नाही हा त्याचा टार्गेट होता. म्हणून प्रत्येक मुद्दे त्या पुस्तकातील प्रत्येक मुद्दे त्याने अतिशय बारकाईने विचार करून सर्वसामान्य लोकांना समजू नये, शासनाच्या लक्षात येऊ नये याचा विचार करून त्यांनी लिहिलेला आहे. आणि त्याच्यातला हा दुसरा मुद्दा आहे की बाबा 1971च्या सेन्सस प्रमाणे महादेव कोळी समाज फक्त 5 जिल्ह्यातील 38 तालुक्यामध्ये, म्हणजे 5 जिल्हा कुठले लक्षात ठेवा, पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि कुलाबा, या 5 जिल्ह्यातील 38 तालुक्यामध्येच हा समाज राहतो असं त्यांनी सांगितलेलं, इतर जिल्ह्यामध्ये राहत नाही. परंतु मित्रांनो, फक्त 1971च्या सेन्सस रिपोर्टवरनं तुम्हाला कन्क्लुजन काढता येत नाही. ना गोऱ्याला काढता येतं, ना शासनाला काढता येतं, ना हरदासला काढता येतं, ना कोर्टाला काढता येतं. फक्त 1971च्या सेन्ससने तुम्हाला कन्क्लुजन काढता येत नाही. तुम्हाला त्याच्या आधीचे सेन्सस बघावं लागणार आहे, आधीचे जिल्हा गॅजेटेर बघावं लागणार आहे, आधीचे तुम्हाला मानवशास्त्राचे संदर्भ ग्रंथ, ऐतिहासिक पुरावे बघावं लागणार आहे. परंतु आधीचे बघण्याचे कुणीही प्रयत्न केलेले नाही. म्हणून हा सगळा विस्तारित क्षेत्रामधील लोकांच्या जे अन्याय होतो तो अन्याय फक्त डॉक्टर गोविंद गारेच्या पुस्तकामुळे होतो, हे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. हा पुस्तक अतिशय चुकीच्या पद्धतीने लिहिलं गेल्यामुळं या पुस्तकामुळेच आपल्यावरती अन्याय होतो. परंतु फक्त डॉक्टर गोविंद गारेंच्या संदर्भ ग्रंथाला फार महत्व नाही. आपण जर मनात आणलो, आपण जर ठरवलो, हे संदर्भ ग्रंथ आपण रद्द करू शकतो. मानववंशशास्त्रज्ञ, ऐतिहासिक पुरावे, जिल्हा गॅजेटेर, सेन्सस रिपोर्ट्स, 1933चं 1950चं आरक्षण, 1976चं क्षेत्रबंधन कायदा, या सगळ्यांच्या आधारे आपण डॉक्टर गोविंद गारेचं पुस्तक खोटं आहे, पूर्वग्रह दूषित विचाराने लिहिलेलं आहे, जाणीवपूर्वक चुकीचे लिहिलेलं आहे, विस्तारित क्षेत्रातील लोकांच्या विरोधामध्ये मुद्दाम म्हणून लिहिलेलं आहे. आणि हे पुस्तक रद्द करण्यात यावं, ताबडतोब रद्द करण्यात यावा अशी याचिका दाखल करून ते पुस्तक रद्द करू शकतो. आणि पुन्हा एकदा ज्यांचे ज्यांचे अवैध झालेले त्या सगळ्यांची प्रकरण वैध करू शकतो. तर डॉक्टर गोविंद गारे किती खोटं बोललेलं आहे, किती शासनाला फसवलेलं आहे, या संबंधी आपण काही स्ट्रॉंग पुरावे बघू. की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महादेव कोळी समाज असल्याबाबत 1881 पासूनचे सगळे पुरावे आपण बघू. मग तुमच्या लक्षात येईल की आपण कसे ओरिजिनल आहोत, आपल्याला कशा चुकीच्या पद्धतीने बोगस म्हटलं जातं, आपल्याला कशा पद्धतीने 1980 पासून
म्हणजे हा घारे त्या पडताळणी समितीमध्ये आल्यापासून आपल्यावरती कशा पद्धतीने अन्याय केला जातो शासनाकडनं आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने आपण मात केलं पाहिजे हे तुम्हाला ह्या 5-6 व्हिडिओमधून एकदम क्लिअर समजेल. तर आता आपण बघू की पुरावे महादेव कोळी जमातीचे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मध्ये असणारे पुरावे. ओके, पहिला पुरावा हे बघा, दी ट्रान्झिशन ऑफ बॉम्बे जिओग्राफिकल सोसायटी, ट्रान्झिशन ऑफ बॉम्बे जिओग्राफिकल सोसायटी यांच्याकडनं एक ग्रंथ, एक पुस्तक, एक संदर्भ प्रकाशित केलं गेलेलं आहे. तर हे प्रकाशन कधीच आहे बघा, 1836 आहे. मग 1836 जर प्रकाशन असेल तर याचा अर्थ हे 1950 पूर्वीचं आहे. मग 1950 पूर्वीचं प्रकाशन असेल तर ह्याला ऑथेंटिसिटी आहे. मुळात ह्याला ऑथेंटिसिटी आहे कारण हे जे लिहिलं ते ऑथेंटिक संदर्भ ग्रंथ आहे, बरोबर. मग इथं काय म्हणलेलं बघा, 1836 ला काय म्हणलेलं बघा, पान नंबर 189 वरती काय म्हणलेलं आहे, इन द हिली ट्रॅक लाइंग बिटवीन मूसा साउथ वेस्ट ऑफ पुणा and the hill port of Trimbak, the source of Godavari river, the inhabitants are chiefly कोळीज. काय म्हणलेलं आहे, म्हणजे मूसा, पुण्याच्या जवळ जे मूसा म्हणून आहेत तिथून त्र्यंबकाच्या डोंगरापर्यंत, मूसाच्या डोंगरापासून त्र्यंबकाच्या डोंगरापर्यंत, त्र्यंबक म्हणजे नाशिक, नाशिक पुण्यापासून नाशिकच्या डोंगरापर्यंत आणि त्याचबरोबर गोदावरीच्या नदीकाठी, नदी जवळपास जी काही इनहिबिटंट्स म्हणजे रहिवासी, जी काही रहिवासी आहेत तर ही कोण आहे, दे आर चीपली कोळीज, ही कोळी आहेत. ही रहिवासी सगळी कोण आहेत तर ही रहिवासी कोळी आहेत असं म्हणलेलं आहे, बरोबर. तर कोळी आहेत. पुढे काय म्हणलेलं बघा, अँड फ्यू आर स्कॅटर्ड ओव्हर द डिस्ट्रिक्ट ऑफ खानदेश, अहमदनगर, पुणा अँड सोलापूर अँड अलॉंग द बालाघाट ऑन द वेस्टर्न फ्रंटियर ऑफ हैदराबाद टेरिटरी. पुणे, नाशिक या ठिकाणी ही जी कोळी, ही जी लोक रहिवासी आहेत ही लोक कोळी आहेत. पूर्वी कोळी म्हटलं जायचं, महादेव कोळी म्हटलं जायचं नाही. पूर्वी कोळीच हा शब्द वापरलेला 1921 पर्यंत. 1921 नंतर मग महादेव कोळी, मल्हार कोळी वगैरे या शब्द आलेले आहेत. तर कोळी म्हणलेलं आहे. आज आपण ह्यांना काय म्हणतो, महादेव कोळी म्हणतो. म्हणजेच इथं पुणे, नाशिक, गोदावरी जवळ ही जी काही लोक राहतात, कोळी लोक राहतात, म्हणजेच महादेव कोळी जे लोक राहतात, तर ही लोक हे स्कॅटर्ड झालेले आहे. यातलीच लोक पसरलेले आहे. बघा हा शब्द फार महत्वाचा आहे. अँड फ्यू आर म्हणजे यापैकी काही, स्कॅटर्ड ओव्हर द डिस्ट्रिक्ट्स, कुठल्या कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये स्कॅटर्ड झाले, याच्यापैकी काही लोक खानदेश मध्ये झाले. ओके, त्यानंतर अहमदनगर, बघा अहमदनगरचं स्पेलिंग त्या काळी जुने स्पेलिंग वेगळे होते, अहमदनगर. त्यानंतर पुणा, बरोबर. त्यानंतर सोलापूरचं स्पेलिंग बघा, SHOLAPUR. आता आपण SOLAPUR लिहितो, पण हे पूर्वीचे ही स्पेलिंग आहेत. पूर्वी इंग्रज काळामध्ये सोलापूर असं लिहिलं जात होता, पूर्वी अहमदनगर या पद्धतीने लिहिलं जात होता, बरोबर, सोलापूर. अँड अलॉंग द बालाघाट ऑन द वेस्टर्न फ्रंटियर ऑफ हैदराबाद टेरिटरी. म्हणजे त्र्यंबक जवळ, पुण्याजवळ, गोदावरी नदीजवळ ही जी काही महादेव कोळी राहत होते, तर ही महादेव कोळी पैकी काही हे स्कॅटर झाले. तर कुठं स्कॅटर झाले बघा,
काही त्याच्यातलं काही स्कॅटर झाले तर हे कुठं गेले, पसार कुठं झाले, खानदेशमध्ये, अहमदनगरमध्ये, पुण्यामध्ये आणि सोलापूरमध्ये. आणि त्याचबरोबर बालाघाट, कुठल्या बालाघाट जवळ, हैदराबादच्या बालाघाट. म्हणजेच कुठं खानदेश आणि सोलापूर आणि हैदराबादचा बालाघाट म्हणजे पश्चिम भाग म्हणजे कुठला येतोय, मराठवाडा. तर मराठवाड्यामध्ये कुठले, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद ह्या सगळ्या येतात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की ही जे पुणे, नाशिक, अहमदनगर ज्यांना आपण ओरिजिनल आदिवासी भाग म्हणतो, रिस्ट्रिक्टेड एरिया म्हणतो, तर त्या ओरिजिनल आदिवासी जिल्ह्यांच्या मध्ये असणारे महादेव कोळी आणि खानदेशमध्ये, सोलापूरमध्ये आणि मराठवाड्यामध्ये असणारी महादेव कोळी हे सगळी एकच आहे. यांच्यामध्ये फरक काहीच नाही, हे सगळी महादेव कोळी एकच आहे. मग तुमच्या लक्षात आलं असेल तर महादेव कोळी जर पुण्यामध्ये असतील, गोदावरी जवळ असतील, मुसा जवळ असतील, आणि त्र्यंबक मध्ये महादेव कोळी असतील, तर तेच महादेव कोळी सोलापूरमध्ये पण आहेत, तेच महादेव कोळी खानदेशमध्ये पण आहेत, तेच महादेव कोळी मराठवाड्यामध्ये पण आहे. ओके, हा पहिला डॉक्युमेंट तुमचा क्लिअर झाला. ओके, त्याच्यानंतर आपण दुसरे डॉक्युमेंट कडे बघू. आता आपण बघू की सोलापूर, सातारा, रत्नागिरी, खानदेश, जत, बोर, औंध, फलटण, मराठवाडा म्हणजे औरंगाबाद, जालना, लातूर, परभणी, उस्मानाबाद, बीड, तुळजापूर या ठिकाणी ओरिजिनल महादेव कोळी म्हणजे महादेव कोळी, ओरिजिनलचा संबंधच येत नाही, महादेव कोळी जमात जी आहे ही महादेव कोळी जमात 1881 पासून 1961 पर्यंत कसं आहे, बरोबर. 1961 मध्ये सुद्धा आहेत, मी तुम्हाला दाखवतो कसे आहेत हे आपण बघू. पण आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त 1881 ते 1931 बघू. पुढच्या व्हिडिओमध्ये 1941 ते 2011 पर्यंत बघू. ओके, तर जिथं आपण हे वेगवेगळे सेन्सेस वापरून ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव कोळी कसे आहेत आणि पूर्वीपासून कसे आहेत हे आपण बघू. हा सर्वात महत्त्वाचा डाटा आहे, हे तुम्ही आता बघून घ्या, तुमच्या आजूबाजूच्या सगळ्यांना दाखवा. ओके, या पद्धतीने पहिला बघा, याच्यामध्ये आपण समजून घेऊ की इथं कोपऱ्यात बघा हे ट्राइब म्हणलेले, ट्राइब म्हणजे जमात. जमात मध्ये खाली म्हणलेले कोळी, ऑल, कोळी जमात बद्दल हे लिहिलेलं आहे. मग कोळ्यांच्या मध्ये जमातीत कोण कोण आहेत, पहिल्यापासूनच अगदी सुरुवातीपासूनच जमातीमध्ये कोणाकोणाला टाकलेलं आहे, ट्राइब्स कोणाकोणाला म्हटलं जातो, हिल ट्राइब म्हणा, क्रिमिनल ट्राइब म्हणा, हे कोण आहे तर तुम्हाला सांगतो, महादेव कोळी किंवा डोंगर कोळी किंवा तुमच्या ढोर कोळी ह्यांना ट्राइब मध्ये टाकले गेलेले. आणि मल्हार कोळीने नंतर 1956 मध्ये मल्हार कोळीने ट्राइब मध्ये टाकलेलं आहे, बरोबर. तरी सुद्धा आपण इथं ट्राइब म्हटल्यानंतर इथं ऍक्च्युअली कोण कोण येणार ह्या दोन मध्ये आता सध्या ह्या डॉक्युमेंटचा विचार आपण जर केलो तर ट्राइब मध्ये इथं फक्त महादेव कोळी किंवा ढोर कोळी असणार आहे. मल्हार कोळी 56 नंतर ट्राइब मध्ये गेलेला आहे, बरोबर. मग आता यामध्ये बघा, हा 1881 चा आहे, 1891 चा आहे, 1901, 1911, 1921, 1931. हे तुम्ही लॅपटॉप मध्ये बघितलं तर तुम्हाला हे आकडेवारी दिसतील, मोबाईल मध्ये दिसणार नाही, त्यामुळे लॅपटॉप वापरा. मग यामध्ये कोण कोण आहे, ऑल कोळीज म्हणजे इथं महादेव कोळी आणि ढोर कोळी किंवा टोकरे कोळी हे येतात, बरोबर. मग आता कुठल्या कुठल्या जिल्ह्यांच्या मध्ये दाखवलेलं बघा, अहमदाबाद किंवा हे जे आहेत ना, पंचमहाल, सुरत वगैरे हे आता गुजरात मध्ये गेलेलं आहे, त्यामुळे यांच्याबद्दल आपल्याला विचार करायचा नाही. ठाणे,
महाराष्ट्रामध्ये आहे. तर ठाण्यामध्ये ही कोळी आहे तिथं. हे हितली कोळी म्हणजे समजायचं महादेव कोळी किंवा डोर कोळी. हितली कोळी म्हणजे महादेव कोळी किंवा डोर कोळी. ओके. मग इथं ठाण्यामध्ये आहेत. ठाण्यामध्ये 1881 ला किती होते? 89,000. त्यानंतर हे सगळे आकडेवारी वाचून दाखवत नाही, पण 1931 ला किती होते? तर 30,000. बरोबर, 30,000 किंवा 50,000 ही आकडेवारी असेल. हे आकडेवारीमध्ये थोडाफार कमी जास्त झालेले आहेत, त्यावेळी व्यवस्थित नोंदी झालेली नाही, पण तिथं लोक होते हे फार महत्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर खानदेश. खानदेश मध्ये तुम्ही जर बघितला तर ही कोळी फक्त ट्राइब मधली कोळी, ही कास्ट मधली आहे का? नाही. कास्ट मधली असते तर ते कोण झाले असते? तर कास्ट मधले असते तर ते सोनकोळी ग्रुप. सोनकोळी, ऐती कोळी, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी, ह्या लोकांना आपण कास्ट मधली कोळी म्हणतो. आणि ट्राइब मधले कोळी म्हणजे कोण? महादेव कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी आणि 1956 नंतर मल्हार कोळी, हे ट्राइब मध्ये आहेत. बरोबर. मग आता याच्यामध्ये बघा की ठाण्यामध्ये आहेत हे मान्य करतो आपण. त्याच्यानंतर खानदेश मध्ये, खानदेश म्हणजे काय समजलं जातं? खानदेश म्हणजे गैर आदिवासींचं राज्य किंवा जिल्हा. मग ईस्ट खानदेश मध्ये, ईस्ट खानदेश मध्ये 81 ला नाही, 91 ला नाही, 1901 ला नाही, परंतु 1911 ला आहे. 1911 ला 51,000 आहेत. 1921 ला 49,000 आणि 31 ला 49,000. आकडे कमी जास्त झाला का झाला मी नंतर तुम्हाला सांगतो. बरोबर. पण इथं आहेत हे ह्याला महत्व आहे. या जिल्ह्यामध्ये कोळी, ट्राइब मधली कोळी म्हणजे महादेव कोळी किंवा ढोर कोळी आहेत, याला महत्व आहे. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये हे आहेत 1881 पासून कुठपर्यंत? 1931 पर्यंत हे आहेत. आता इथं बघा गंमत कशी झाली. 1881 ला त्यांनी आकडेवर किती दाखवलं? 42,000. आणि पुन्हा 1931 ला आकडेवर किती दाखवलेलं आहे? 9,000. अरे 1881 ला जर 42,000 असेल, 1931 ला हे जास्त असायला पाहिजे. 9,000 दाखवलेले फक्त. बरोबर. हे 9,000 आहे. तर याचे कारण काय आपण नंतर बघू. ह्या आकडेवारीवरती तुम्ही लक्ष देऊ नका, फक्त इथं आहेत ह्याच्यावर लक्ष द्या. त्यानंतर कोण? सातारा घ्या. सातारला काय म्हटलं जातं? भोगस आदिवासी म्हटलं जातं, आदिवासी नसलेला जिल्हा. मग मला सांगा, इथं सातारामध्ये 1891 ला आहेत, 1881 ला आहेत, 91 ला आहेत, 1991 ला आहेत, किंवा ह्या पद्धतीने कुठपर्यंत आहेत? 1931 पर्यंत आहेत. 1931 पर्यंत, 1881 ते 1931 पर्यंत कोण आहे? ट्राइब मधले कोळी आहेत. कास्ट मधले आहेत का? नाही. कास्ट मधले कोण? सोनकोळी, वैती कोळी, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी, हा, हे सगळे कास्ट मधले आहेत. पण हे कास्ट मधले आहेत का? नाही, ट्राइब मधले आहेत. बरोबर. ट्राइब मधली सातारा मध्ये आहेत. आता सोलापूरमध्ये आहेत का? नाही आहेत. केव्हापासून आहेत? 1881 पासून आहेत. बरोबर. 1881 ला किती ट्राइब मधले कोळी होते? 7,053. बरोबर. काय? 530. त्यानंतर 9,939, 10,396, 10,293, 11,236, 11,397. 1881 ला 7,500 होते आणि 1931 ला 11,397 होते. कोण होते? ट्राइब मधली कोळी. ट्राइब मधली कोळी म्हणजे ट्राइब मधली म्हणजे कोण? महादेव कोळी किंवा ढोर कोळी. ओके. बघा, हे सोलापूर, SHOLAPUR. बरोबर. त्यावेळी
हा शब्द वापरलेले, काही वेळा इंग्रजी आणि चुकीचे स्पेलिंग याच्यामध्ये भरपूर चुकीचे झालेले आहेत, पण हे सोलापूर आहे. बरोबर. तर या ठिकाणी त्याच्यानंतर बघा, तर कुलाबामध्ये आहेच, रत्नागिरीमध्ये बघा, रत्नागिरीमध्ये आहेत का नाही? आहेत. 1881 पासून ही रत्नागिरीमध्ये सुद्धा ट्राईब मधली कोळी आहेत, ट्राईब मधली कोळी आहेत. त्याच्यानंतर हैदराबादमध्ये पण आहेत. 1901 पासून हैदराबादमध्ये कोळी आहेत. बरोबर, ट्राईब मधले कोळी. त्याच्यानंतर अक्कलकोटमध्ये 1881 पासून, लक्षात घ्या, सोलापूरमध्ये तर आहेत प्लस अक्कलकोटमध्ये 1881 पासून 1931 पर्यंत महादेव कोळी आहे. म्हणजे तुम्ही आता कोळी समजून घ्या, ट्राईब मधली कोळी. महादेव आहेत की ढोर कोळी आहेत आपण नंतर बघू, फक्त ट्राईब मधली कोळी आहेत. तर 1881 ला 2165 होते, तर 1931 ला 3199 अक्कलकोटमध्ये. मग तुम्ही म्हणाल सर हे अक्कलकोट तरी सोलापूरमध्येच आहे, मग हे अक्कलकोट आणि सोलापूर असे वेगवेगळे कसं काय? तर मित्रांनो, पूर्वीच्या काळी अक्कलकोट हे एक स्वतंत्र प्रांत होता, सेपरेट स्टेट होता. जत स्वतंत्र प्रांत होता, औंध स्वतंत्र प्रांत होता, अक्कलकोट स्वतंत्र प्रांत होता. एक छोटा प्रांत होता, एकदम छोटासा असा प्रांत आहे. तर त्या छोट्याशा प्रांतमध्ये 1931 ला 3199 अनुसूचित जमातीमधले, अनुसूचित जमाती हा शब्द आता अजून वापरता येत नाही मला, पण ट्राईब मधली जमातीमधील कोळी, अनुसूचित हा केव्हा झालं? 1950 ला अनुसूचित जमाती हा शब्द आला, पण त्याच्या आधी जमात, ट्राईब, कोळी ट्राईब असा वापरला जात होता. मग हे कोळी ट्राईब मध्ये अक्कलकोटमध्ये किती होते? 3199. छोट्याशा शहरामध्ये, छोट्याशा प्रांतामध्ये, छोट्याशा स्टेटमध्ये 3199 जमातीमधील कोळी होते. हे तुम्ही लक्षात घ्या. लक्षात आलं? सोलापूर वेगळा होता त्यावेळी आणि अक्कलकोट वेगळा होता. नंतर सोलापूरमध्ये अक्कलकोट सामील झाला, म्हणून जुन्या काळामध्ये हे दोन्ही स्वतंत्र दाखवण्यात आलेले आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. तर सोलापूरमध्ये 11,397 कोळी ट्राईब होते. कोळी ट्राईब लक्षात येतो का बघा रे शब्द? कोळी ट्राईब. बरोबर. कास्ट आहे का? हे नाही, ट्राईब आहे. हा, तर 11,397 आणि 3,199 आणि बाकीचे बरेचसे जिल्हे आहेत. आता हे जिल्हे आहेत, तर हे जिल्हे मध्ये भरपूर आहेत. मी ते घेतलेले नाही, कारण एका पानवरती ते सगळं दिसत नाही, म्हणून ते घेतलेलं नाही. तर हे लक्षात आलं. 1881 पासून 1931 पर्यंत ह्या जिल्ह्यांच्या मध्ये ट्राईब्स होते, कोळी ट्राईब्स होते. ओके. पुढं मी हा टेबल काय केलं, मी स्वतः हा टेबल तयार केला, तिथलंच डाटा घेतलेला आहे आणि जरा सिस्टमॅटिक पद्धतीने टेबल तयार केलेला आहे. मग या टेबलमध्ये काय दाखवलं बघा. ठाण्यामध्ये 1881, 91, 2000, 1901, 11, 21, 31 ठाण्यामध्ये होते, पुण्यामध्ये होते, कुलाबामध्ये होते. कुलाबाचं त्यावेळी कोलाबा असं स्पेलिंग होता. आता आपण पुणे लिहितो PUNE, त्यावेळी पुना असा होता, लक्षात ठेवायचा. बरोबर. आता आपण SOLAPUR लिहितो, त्यावेळी SHOLAPUR असा होता ते. हा, अक्कलकोट हे बरोबर आहे. तर इथं महत्वाचं काय तुम्ही समजून घ्या. काय महत्वाचं आहे हे? ठीक आहे, हे आदिवासी जिल्हे आहेत, ठाणे, पुणे, कुलाबा, आम्ही मान्य करू, तिथं पहिल्यापासूनच आहेत, हे मान्य करू. बरोबर. परंतु अहमदनगर आणि नाशिक हे जर जिल्हे बघितला तर याच्यामध्ये इथं डॉट 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 आहे. हे चुकीचे असेल, काही असू दे, पण डाटा काय दाखवतो तुम्हाला? अहमदनगर मध्ये आणि नाशिक मध्ये हे कोळी ट्राईबच नव्हते. बरोबर. त्याच्यानंतर महत्वाचं बघा, सोलापूरमध्ये कोळी ट्राईब आहे. हे बघा, जे अहमदनगर मध्ये नाही, जे नाशिक मध्ये नाही, ते सोलापूरमध्ये आहे, ते अक्कलकोटमध्ये आहे, ते सातारामध्ये आहे, ते रत्नागिरीमध्ये आहे,
ते खानदेश ईस्ट मध्ये आहे, बरोबर. हे बघा, खानदेश ईस्ट मध्ये आहे, हैदराबाद मध्ये आहे, बॉम्बे सिटी मध्ये आहे आणि जलजिरा मध्ये आहे. या ठिकाणी ही सगळी नोंद, अजून भरपूर नोंदी आहेत, बरोबर. तर मला इथं काय दाखवायचं आहे बघा, या ठिकाणी कुठंही तुम्हाला फक्त तुम्हाला काय दिसतो, ठाणा दिसतोय आणि पुणा दिसतोय, परंतु तुम्हाला काय दिसत नाही, इथं अहमदनगर दिसत नाही, नाशिक दिसत नाही. तिथं पूर्णपणे शून्य आकडा आहे, बरोबर, शून्य आकडा आहे. तर मी इथं सांगितलं 1881 ला 7530 कोळी ट्राईब होते. तर 1931 ला कोळी ट्राईब सोलापूरमध्ये 11,397 होते, अक्कलकोटमध्ये 3,199 होते. मग त्या काळी 11,397 म्हटल्यानंतर आता आपण 2021 मध्ये आहे. मग 2021 मध्ये निश्चितच आकडा 50,000च्या वर गेला असणार आहे, कमीत कमी 50,000च्या वर गेला असणार आहे. ओके, ते आपण बघू. पण फक्त इथं समजून घ्या की त्यावेळी कोळी ट्राईब होते अक्कलकोटमध्ये, सोलापूरमध्ये, सातारामध्ये, रत्नागिरीमध्ये, खानदेश, हैदराबाद म्हणजे मराठवाडा, या ठिकाणी होते. हे तुम्ही समजून घ्या. आणि याच बरोबर अहमदनगर आणि नाशिक जे उड्या मारतात की आम्ही ओरिजिनल, तर दाखव म्हणून तुम्ही कुठं ओरिजिनल आणि कोणत्या ठिकाणी ओरिजिनल आहे हे तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहेत. भले ते प्रिंटिंग मिस्टेक असेल, पण डाटा आहे, लक्षात आलं, ते तुम्हाला दाखवता येत नाही. त्याच्यानंतर बघा, यामध्ये पुन्हा एकदा 1931 सेन्सस बद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर 1931 सेन्सस मध्ये काय म्हटलेलं आहे, तर मी हे सगळं घेतो. इथं मात्र काय दाखवलं बघा, अहमदनगर आणि नाशिक मध्ये 1931 सेन्सस मध्ये दाखवलेलं आहे, पण तिकडं मात्र दाखवलेलं नाही. मगाशी जो आहे ना अहमदनगर आणि नाशिक मध्ये, इथं 1931 ला दाखवलेलं नाही. हे सगळे त्या ऑफिसरची चुका आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. तर अहमदनगर मध्ये तिथं 1,000 म्हणजे 2,000 दाखवलेलं बरं का. इथं 1,000 मेल आणि 1,000 फिमेल, म्हणजे 1,700 1,500, म्हणजे जवळपास किती, 3,000. अहमदनगर मध्ये 3,000 फक्त कोळी ट्राईब होते. त्याच्यानंतर खानदेश ईस्ट मध्ये किती होते बघा, 24. इकडं 25,000 फिमेल होते, 24,000 मेल होते. 25,000 फिमेल होते, 24,000 मेल होते खानदेश मध्ये. जिथं भोगस म्हटलं जातं तिथं 24 आणि 25,000 म्हणजे 50,000 होते. स्त्री आणि पुरुष धरून 50,000 कोळी ट्राईब होते. ओके. त्याच्यानंतर बघा, नाशिक मध्ये 21,000 आणि 22,000 म्हणजे 40,000चे जवळपास. पुण्यामध्ये भरपूर होते, बरोबर. त्याच्या पुण्यामध्ये, इथं पुण्यामध्ये पुन्हा एकदा बघा, फक्त 6,000 आणि 3,000 दाखवलेलं आहे. ही आकडेवारी कमी जास्त का झालं मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर मला जे सांगायचं आहे, इथं सातारा, हा बघा, हा सातारा जर आपण गेलो तर 2,310 आणि पुरुष होते, 2,194 स्त्री होत्या, म्हणजे जवळपास 4,500 कोळी ट्राईब होते, बरोबर. त्याच्यानंतर सोलापूरमध्ये मागे सांगितल्याप्रमाणे 5,969 हे पुरुष होते आणि 5,428 हे स्त्री होते. म्हणजे हे सगळं जर आपण मिळवलं, 5,000 आणि हे 5,000 हे जर मिळवलं, तर मागाशी जे आपण बघितलं ना 11,000, हे जे आहे ना 1931 ला सोलापूरमध्ये जे 11,000 आहे ना, 11,397, तर 11,397 कुठं आहे, तर या ठिकाणी दाखवलेले स्त्री आणि पुरुष असं स्वतंत्रपणे दाखवलेलं आहे सोलापूरमध्ये. त्यानंतर पुन्हा औंध म्हणजे पुण्याजवळ आहे, इथं पण व्हॅलिडिटी मिळत नाही. तर तिथं किती लोक आहेत, 389 पुरुष आहे आणि 337 स्त्री आहे. इथं पण व्हॅलिडिटी मिळत नाही, पण तिथं कोळी ट्राईब आहेत. त्यानंतर फलटण मध्ये पण व्हॅलिडिटी मिळत नाही, पण कोळी ट्राईब तिथं नोंदी आहेत. 119 आणि 109 स्त्री आणि पुरुष, म्हणजे जवळपास 200-250
तिथं पण नोंदी आहेत. आणि अक्कलकोट बघा, अक्कलकोटमध्ये 1746 पुरुष होते आणि 1553 स्त्री होत्या. 1553 स्त्री होत्या. म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं, सोलापूरमध्ये, अक्कलकोटमध्ये, औंध, फलटण, सातारा, सातारा, त्यानंतर खानदेश, बरोबर, ईस्ट आणि वेस्ट दोन्हीकडं, खानदेश ईस्ट आणि खानदेश वेस्ट, ह्या सगळे ठिकाणी कोळी ट्राईब होते. कधी? 1931 ला पान नंबर 418 वरती हा डाटा आहे, तुम्ही ते बघू शकता. ओके. त्याच्यानंतर इथं गंमत बघा, पुन्हा एकदा काय केलं त्याने, ही डाटा आहे महादेव कोळ्यांचा, कोळी महादेव, बरोबर, कोळी महादेव. तर कोळी महादेव दाखवत असताना त्यांनी काय केलं, 1881, 1909, 1901, 1911 या ठिकाणी ज्याला आपण आदिवासी भाग म्हणतो, म्हणजे अहमदनगर, नाशिक, पुणा, ठाणा, जव्हार आणि भोर, पुणे जवळचं भोर, इथं व्हॅलिडिटी मिळत नाही, बरोबर. या ज्या आदिवासी जिल्हे आहेत, ह्या आदिवासी जिल्ह्यांच्या मध्ये 1881, 1901, 1911 मध्ये महादेव कोळी म्हणजे कोळी महादेव, तिथं कोळी ट्राईब बद्दल आपण बघितलो आणि इथं आपण कोळी महादेव स्पेसिफिकली बघतो. मग कोळी ट्राईब आणि कोळी महादेव ह्याच्यामध्ये काय फरक आहे आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघू. पण लक्षात घ्या, कोळी महादेव म्हणून जी नोंदी झालेल्या आहेत, तर त्या नोंदी 1881 ला नव्हते, 1901 ला नव्हते, 1911 ला नव्हते, पण 1921 ला आहेत आणि 1931 ला झालेले आहेत. कोळी महादेव, बरोबर, हे ट्राईब आहे बघा. ट्राईब, कोळी मधलं ट्राईब म्हणजे कोण? कोळी महादेव. तिथं कोळी मधला ट्राईब म्हणजे कोण? तर ती कोळी महादेव तरी असणार आहेत आणि कोळी ढोर तरी असणार आहे. पण त्यांचे नोंदी कोळी महादेव पण म्हणून पण झालेले नाही, कोळी ढोर म्हणून पण झालेले नाही, फक्त त्यांची कोळी म्हणून झालेले आहेत. पण काही लोकांचे कोळी महादेव म्हणून झालेले आहेत आणि ती संख्या जी आहे हिथं त्यांनी दिलेला आहे. ठाण्यामध्ये किती होते, पुण्यामध्ये किती होते, नाशिकमध्ये किती होते, अहमदनगरमध्ये किती होते, हे सगळं दिलेलं आहे. पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, 1911, 1901 आणि 1881 मध्ये या जिल्ह्यांच्या मध्ये कोळी महादेव नोंदी नव्हते. ओके, कोळी महादेव नोंदी नव्हते. पुढे बघा, सोलापूरमध्ये काय झालं, इथं बघा फार मजेशीर आहे. खानदेश ईस्ट वेस्ट वगैरे इथं लक्ष द्या. सेन्सेस 1931, पान नंबर आहे 424, बरोबर. कशाबद्दल माहिती आहे? कोळी महादेव. कुठं आहे कोळी महादेव? इथं आहे कोळी महादेव, बरोबर. आता कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये ह्या कॉलममध्ये कोळी महादेव आपण बघू. कधी? 1931 सालीचं अतिशय जबरदस्त डॉक्युमेंट मी सांगतो. तुमचं लक्ष माझ्याकडे नसेल तर 2 वेळा खोल श्वास घ्या, मन एकाग्र करा आणि माझ्याकडे लक्ष द्या. कोळी महादेव बद्दल मी बोलतोय. 1931च्या सेन्सेस मधलं पान नंबर 424 वरचं मी डाटा वाचून दाखवतो, मेल फिमेल, बरोबर. आता इथं आकडे आहेत, इथं बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी मधलं टोटल आकडेवारी आहे, ते आपल्याशी देणं घेणं नाही. इथं आकडेवारी बघा, कोळी महादेव कुठं आहेत? 573 आणि 328 खानदेश ईस्ट मध्ये आहेत. जी लोक खानदेशच्या पूर्वेला राहतात त्यांच्यासाठी ही डाटा आहे. खानदेशच्या पूर्वेला कोळी महादेव राहत होते असं 1931च्या सेन्सेस मध्ये रिपोर्ट आहे. बाकीचे कोळी ट्राईब म्हणजे कोण आपण नंतर बघू, पण कोळी महादेव राहत होते हे स्पष्ट खानदेशच्या ईस्ट मध्ये इथं नोंदी आहेत. खानदेशच्या वेस्ट मध्ये नाही,
ठीक आहे, मान्य करू. नाशिकमध्ये आहेत, मान्य करू. पुण्यामध्ये आहेत, ठीक आहे. नाशिक आणि पुण्याला तर तुम्ही ट्रायबल एरिया म्हणून डिक्लेअर केलेला आहे. का ट्रायबल एरिया डिक्लेअर केलेलं हे मी तुम्हाला सांगतो. कारण तिथली लोकसंख्या जास्त आहे. हे बघा, इथली लोकसंख्या जास्त आहे. ही लोक हैदराबादनं आले आणि या ठिकाणी जास्त एकाग्रते कॉन्सन्ट्रेट होऊन राहिले, म्हणून इथं लोकसंख्या जास्त आहे. म्हणून तिथं ट्रायबल एरिया म्हणून डिक्लेअर केला गेला. जिथं ट्रायबल लोक जास्त राहतात त्याला ट्रायबल एरिया म्हणतो, म्हणून हा ट्रायबल एरिया म्हणून डिक्लेअर केला, आम्हाला मान्य आहे. पण याचा अर्थ इतर ठिकाणी ट्रायबल राहत नाही हे आम्हाला अजिबात मान्य नाही. इतर ठिकाणी महादेव कोळी राहत नाही हे आम्हाला अजिबात मान्य नाही. उदाहरणार्थ सातारा. आता सातारामध्ये 1931 ला कोळी महादेव दाखवलेले 220 पुरुष, 175 स्त्रिया, म्हणजे जवळपास 300च्या वर, 300 ते 400च्या जवळपास आकड्यावर आहे. 400 कोळी महादेव स्पष्ट साताऱ्यामध्ये दाखवलेले आहे. मग तुम्ही म्हणता साताऱ्यामध्ये कोळी महादेवच नाही, मग हे गेले कुठं? आता त्या काळीच 400 होते, लक्षात घ्या. 400 स्पष्ट नोंदी, बाकीचे कोळी कोण होते हे आपण नंतर बघू. पण 400 तर आकड्यावर तुमच्या समोर स्पष्ट आहे, कोळी महादेव म्हणून स्पष्ट आहे. मग हे कोळी महादेव 400 जे होते तर ते कुठं गेले? एक तर आदिवासी विभागाला दाखवावं लागेल, पडताळणी समितीला दाखवावं लागेल, महाराष्ट्र शासनाला दाखवावं लागेल, आदिवासी भागामध्ये जी संघटना आहेत त्यांना दाखवावं लागेल की हे 400 लोक, त्या काळी 400 म्हणजे आता कमीत कमी आपण म्हणू 4000 झाले असतील. 1931 चा डाटा आहे, आज आपण 2021 चा बोलतोय. 4000 तर लोक असतील. ह्यांचे मुलं नातू पणतू असलं सगळं पकडलं तर 4000 तर असतील ना आजच्या घटकेला. मग मला सांगा साताऱ्यामधली 4000 महादेव कोळी गेले कुठं? हे तुम्ही घारेला विचारा, कैलासवासी घारेला विचारा, आदिवासी विभागाला विचारा, पडताळणी समित्यांना विचारा, आदिवासी संघटनेला विचारा, ही लोक गेले कुठं? एक तर ह्यांना तुम्ही मायग्रेट झाल्याचं दाखवा, सातारा जिल्हा सोडून ही लोक कुठंतरी स्थलांतरित झाले हे तुम्ही दाखवा. नसेल तर तुम्ही ह्यांना महादेव कोळ्यांची कास्ट सर्टिफिकेट द्या. हा दुसरा पर्याय तुमच्याकडे नाही आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून सातारकर, मी एक स्वतंत्र प्रशिक्षण घेणार आहे 2 दिवसांचं. त्या दिवशी या, तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजून सांगितलं जाईल कोर्टात कशी लढायची. हे झालं साताऱ्याचं. बरं, आता 4000 आजच्या घटकेला 4000 आपण लोकसंख्या जर पकडलो तर मला तुम्ही सांगा की सातारामध्ये 4000 लोकांना तुम्ही व्हॅलिडिटी दिलेला आहे का? ठीक आहे, 4000 सोडून द्या, तुम्ही 40 लोकांना तरी व्हॅलिडिटी दिलेला आहे का? मग जर तुम्ही 40 लोकांना सुद्धा व्हॅलिडिटी सातारामध्ये दिलं नसेल तर यांना, ही लोक ओरिजिनल कोळी महादेव असताना सुद्धा यांना तुम्ही त्यांच्या संविधानिक आरक्षणापासून वंचित ठेवला. मग याला जबाबदार कोण? यांचं नुकसान भरपाई कोण देणार? तर यांचं पहिल्यापासून नुकसान भरपाई शासन दिलं पाहिजे. आणि ज्या लोकांनी जाणीवपूर्वक यांना बोगस म्हणलेलं आहे त्या लोकांच्या वरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि ज्याला तुम्ही संशोधनचं काम दिलं होता तो कैलासवासी गोविंद घारे, या माणसाने या डाटा त्यांनी मुद्दामून घेतलेला नाही, म्हणून डॉक्टर गोविंद घारे यांच्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे. जरी ते कैलासवासी असले तरी त्यांच्या पुस्तकावर बंदी आणून जेवढी काही त्यांना शिक्षा देता येईल ते तुम्ही दिलंच पाहिजे. कारण कमीत कमी 4000 ह्या कोळी महादेव साताऱ्यामधल्या लोकांना तुम्ही काय केलं? बोगस ठरवून त्यांना वंचित ठेवलेले, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो की आपण जातो सोलापूर जिल्हा, त्याच्या खाली सोलापूर आहे. सोलापूरमध्ये कातकरी आहे का? नाही.
ही सोलापूर आहे. कातकरी आहे का? नाही. सोलापूरमध्ये कोकणा आहे का? नाही. सोलापूरमध्ये माऊची आहे का? नाही. सोलापूरमध्ये नायकड आहे का? नाही. सोलापूरमध्ये पारधी राज 1931 ला आहेत का? नाही. पारधी पण नाही. बरोबर. मग आता ते राहू दे, बाकीचे काय असेल ते असेल. आपल्याला जे बघायचं आहे तर ते बघायचं आहे कोणाचं, की कोळी महादेव आहेत की नाही, हा विषय आपला आहे. मग कोळी महादेव आहेत का सोलापूरमध्ये? आपण बघू. हा सोलापूर आहे, तर ही कोळी महादेव आहे. 1931 सेन्सस आहे. 424 पेज नंबर आहे. इथं मेल आहे, इथं फिमेल आहे. मेल किती आहेत? 1039. फिमेल किती आहेत? 1185. म्हणजे जवळपास दोन्ही मिळून किती झाले? 2500 म्हणा, 2500च्या जवळपास. कधीचे डाटा 2500 कोळी महादेवचे? हे 1931 आहे. ओके. त्याच्यानंतर पुणे कुठं कुठं आहेत बघा. पुणे तुमचे बेळगाव मध्ये आहेत, भोर मध्ये आहेत. भोर मध्ये 184, 187, बरोबर. त्यानंतर अक्कलकोट मध्ये आहेत. अक्कलकोट मध्ये पुरुष किती होते? 148. कोण होते? कोळी महादेव. कोळी महादेव स्पष्ट होते. आणि स्त्री किती होते? 68, 68. म्हणजे हे जवळपास किती आहे? 148, 68 म्हणजे ते जवळपास 200च्या वर आहे. बरोबर. मग मला सांगा, त्यावेळी 2500 सोलापूरमध्ये कोळी महादेव होते. आज आपण कितीला आहे? 2021 मध्ये आपण आहोत. मग 2500 जर त्या काळी असतील तर आजच्या काळामध्ये कमीत कमी एक 50,000 तरी असतील. 50,000 तरी कोळी महादेव असतील. मग ही 50,000 कोळी महादेव काय ह्याने जन्मच दिलेला नाही. या 2500 कोळी महादेवांनी नंतर जन्म द्यायचंच बंद झाले, असं झालं का? नाही. बरं, ह्या 2500 कोळी महादेव सोलापूरनं मायग्रेट झाले अशी काही शासनाकडे रिपोर्ट आहे का? नाही. मग 2500 कोळी महादेव जर त्या काळी असतील तर ते मल्टिप्लिकेशन आपण जर केलो तर जवळपास 50,000 कोळी महादेव आज आपल्याकडे पाहिजे होते त्या जिल्ह्यामध्ये. मग ही कोळी महादेव गेले कुठे? 50,000 सोडा, 20,000 आपण धरू. 2000चा आपण 50,000 सोडा, 20,000, 2500चा 20,000 आपण धरू. मग 20,000 कोळी महादेव लहान मोठे सगळे धरून गेले कुठे? मग इथं कोळी महादेव असताना सुद्धा तुम्ही महाराष्ट्र शासन, आदिवासी विभाग, पडताळणी समित्या, आदिवासी भागातील संघटना तुम्ही बोगस कसा म्हणता? या लोकांना बोगस कसा म्हणता? कोणत्या आधारे म्हणता? तुमच्यावर गुन्हा का दाखल करू नये? त्याच्यानंतर हे जर आपण 2500चा जर आपण 20,000 महादेव कोळी आजच्या काळात धरू तर पडताळणी समितीला माझा सवाल आहे, तर 20,000 महादेव कोळ्यांना तुम्हाला कोळी महादेव पाहिजे ना? कोळी महादेवच आहे, महादेव कोळी पण नाही आहे, कोळी महादेवच आहे. तर कोळी महादेव 20,000 लोकांना तुम्ही व्हॅलिडिटी दिलेले आहे का? मग दिलं नसेल तर 20,000 पैकी किती लोकांना दिलेलं आहे? कमीत कमी 100 तरी लोकांना व्हॅलिडिटी दिलेलं आहे का? जर तुम्ही दिलं नसेल तर ह्या 20,000 कोळी महादेवांचे तुम्ही जे नुकसान केला त्या नुकसानाचं भरपाई कोण देणार? आज तुमच्याकडे नुकसान भरपाई घेतल्याशिवाय आम्ही थांबत नाही हे निश्चित आहे. ज्याने अवैध केलेले सोलापूर जिल्ह्यातलं त्या लोकांनी समजून घ्या, तुम्हाला तुमचे पेन्शन सुद्धा मिळणार नाही, इथपर्यंत आम्ही तुम्हाला आणून देऊ. आणि जे लोक बोगस म्हणतात तुम्ही समजून घ्या, बदनामीचे दावा तुमच्यावरती दाखल केला जाईल. मी हे डाटा माझ्या घरात तयार केलेला नाही, हे डाटा 1931चा आहे, पान नंबर 424 वर आहे. कोळी महादेव सोलापूरमध्ये 2500 राहतात. अक्कलकोटमध्ये
जवळपास 250 लोक राहतात, म्हणजे जवळपास 3,000 लोक सोलापूर जिल्ह्यामध्ये आजच्या घटकेला सोलापूर जिल्ह्यामध्ये 3,000 लोक आहेत. अक्कलकोट आणि सोलापूर धरलं तर 3,000चा आपण 20,000 म्हणू आजच्या घटकेला. मग त्या 20,000 लोक गेले कुठं? एकतर तुम्ही मायग्रेट झाल्याचा आम्हाला पुरावा दाखवा, नसेल तर तुम्ही जे अवैध केलेलं आहे, अवैध केलेले लोकांचं नुकसान भरपाई द्या. दोनच पर्याय, अवैध केलेल्या लोकांची नुकसान भरपाई तुम्ही द्या. हे दोन पर्याय. इथून पुढे आम्ही तुमच्याकडनं सर्टिफिकेट घेणार हा विषय सोडून द्या. इथून पुढचं तुम्ही बोलू नका. इथून मागं जे तुम्ही केलेलं आहे तर ते आम्हाला पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. अक्कलकोट आणि सोलापूर मध्ये तुम्ही बोगस कशावरनं म्हणता हे आम्हाला दाखवा, नसेल तर कोर्टामध्ये तुमची हजामती केली जाईल. सगळी नुकसान भरपाई आम्ही तुमच्याकडनं घेऊ, हे तुम्ही लक्षात घ्या. तर मित्रांनो, हेच डाटा जे कोळी महादेवचं जे काय डाटा आहे तेच डाटा मी पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये घेतलेला आहे. तर हे काय काय बघा, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये, तर इथं ठाणे, अहमदनगर आणि कुलाबामध्ये पुन्हा महादेव कोळी दाखवलेलं नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. मागं जर मी गेलो तर महादेव कोळी किंवा कोळी महादेव जे आहेत, कोळी महादेव इथं लिस्टमध्ये कुठेही नाही, फक्त नाशिक आणि पुणे आहे. फक्त नाशिक आणि पुण्यामध्ये कोळी महादेव आहेत. तर इथं कुठं नाहीये. तर या ठिकाणी कुलाबा, अहमदनगर आणि ठाण्यामध्ये सुद्धा कोळी महादेव हे दाखवलं गेलेलं नाही. कुठल्या सेन्सस मध्ये? 1931च्या सेन्सस मध्ये दाखवलं गेलेलं नाही. त्यामुळे फार मोठं उड्या मारू नका. जर याचिका दाखल करायचं झालं तर हे डाटा फार महत्वाचे आहे. ह्याला सुप्रीम कोर्ट सुद्धा काय करू शकत नाही. त्यामुळं ठाणे, अहमदनगर आणि कुलाबा मधली लोक उड्या मारू नका. आम्ही ओरिजिनल आहे, आम्ही ओरिजिनल आहे. तुम्ही ओरिजिनल नाही, आम्ही ओरिजिनल आहे, लक्षात ठेवा. आम्ही 1931 ला मेल एवढे होते, फिमेल एवढे होते, टोटल 2022, 222, 2016 म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये आजच्या घटकेला म्हणजे 2,500 त्या काळी होते, 2,500च्या वर होते, लक्षात घ्या. आणि जेव्हा महत्वाचं मी काय सांगतो बघा, जेव्हा सोलापूरमध्ये 2,500च्या वर होते तेव्हा ठाण्यामध्ये, अहमदनगरमध्ये, कुलाबामध्ये 0 होते, 0 होते, 0. आणि तुम्ही म्हणता आम्ही हिरो आहे. अरे कसला हिरो आणि कसला ओरिजिनल आणि कसला बोगस आणलाय? डाटा बघून घे. डाटा तुमच्या जिल्ह्यामध्ये जेव्हा 0 होते तेव्हा सोलापूरमध्ये 2,500 होते, तेव्हा सातारामध्ये 400 होते, भोरमध्ये 397, 370 होते, खानदेशमध्ये 900 होते, जतमध्ये, सांगली जिल्ह्यातलं जतमध्ये 12 होते, बेळगावमध्ये 263 होते, जेव्हा तुमच्याकडे 0 होते तेव्हा. हे तुम्ही लक्षात घ्या. मग तुम्ही सांगा तुम्ही ओरिजिनल का आम्ही ओरिजिनल? आम्ही का म्हणू नये? तुम्ही 1951 नंतर तुम्ही स्वतः लावून घेतला म्हणून आम्ही का म्हणू नये? आणि गोविंद घारेला हे सगळे डाटा का दिसला नाही? 1931चा डाटा का दिसला नाही त्याला इतके असताना सुद्धा? आणि पडताळणी समित्या हे संशोधक असतात, रिसर्च ऑफिसर म्हटलं जातो त्यांना. मग हे पडताळी समित्या इतक्या वर्ष तुम्ही शासनाचा पगार घेता, मग तुम्हाला ह्या डॉक्युमेंट बघता येत नाही का? ह्या जुन्या डॉक्युमेंट, सेन्सस रिपोर्ट, जिल्हा गॅजेट हे तुम्हाला बघता येत नाही, हे आकडेवारी बघता येत नाही का तुम्हाला? म्हणजे तुम्ही तुमच्या कामामध्ये कसूर केलेला आहे, तुम्ही रिसर्च ऑफिसर नाही आहे, ह्याच्यावरती सुद्धा आम्ही केस टाकणार आहे. त्यामुळं मित्रांनो फार मोठे उड्या मारू नका. ही कमिटी ते कमिटी बंद करा सगळं. आता ह्या कमिट्या असलेल्या खूप कमिट्या गेले. तर इथं ही डाटा तुम्ही प्रत्येकाने व्यवस्थितपणे बघून घ्या. आणि इथं जिथं आहे ते ओरिजिनल कोळी महादेव आहेत. पुन्हा पुन्हा तुम्हाला हे दाखवतो. कोळी महादेव सोलापूरमध्ये आहेत, ओके, अक्कलकोटमध्ये आहेत. ही सगळं तुम्हाला मी जे डाटा दाखवलं, अजून भरपूर डाटा आहे, पुढे आपण बघू. त्यामुळे फार फार उड्या मारायची बंद करा, ओके. आणि मी हेही सांगतो, ही जी लोक आहेत ना इकडली सगळे विस्तार क्षेत्रातले, हे घाबरायचं बंद करा. आता स्वतःला भोगस समजू नका, स्वतःला दुसऱ्यांना सांगू नका आम्ही भोगस आहे म्हणून. हे असले सगळे दुकान बंद करा तुम्ही, ओके. तर बघा ह्या टेबलवरनं काय कन्क्लुजन आपण काढू शकतो? ह्या टेबलवरनं मित्रांनो आपण कन्क्लुजन हे काढू शकतो
1931 पूर्वीपासूनच, 1950 तरी सोडूनच द्या, 1931 पूर्वीपासूनच सोलापूर, अक्कलकोट, सातारा, भोर, जत, खानदेश ह्या जे बिगर आदिवासी आपण समजतो त्या जिल्ह्यामध्ये कोळी महादेव लोक होते, हे 100% सिद्ध होतो. त्याच्यानंतर पुणे आणि नाशिक सोडल्यास ज्याला आपण आदिवासी कोळी जमात म्हणतो ते जे जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यांच्या मध्ये काय नव्हते, कोण नव्हते, कुठल्या, ठाणे, अहमदनगर आणि कुलाबा ह्यामध्ये कोळी महादेव नव्हते, त्यांचं अस्तित्वच नव्हतं त्यावेळी, ही तुम्ही समजून घ्या. सोलापूरमध्ये होता, सातारामध्ये होता, रत्नागिरीत आहे किंवा अक्कलकोटमध्ये आहे, पण या ठिकाणी अहमदनगर, ठाणे आणि कुलाबामध्ये नाही, ही तुम्ही समजून घ्या. आणि दुसरं सर्वात महत्वाचं हे समजून घ्या, पुण्यामध्ये आणि नाशिकमध्ये ज्या महादेव कोळी दाखवलेला आहे त्याच महादेव कोळ्यांच्या लिस्टमध्ये सोलापूरमध्ये दाखवले. आता मी बाकीच्या जिल्ह्यांचं नाव घेत नाही कारण शब्द वाढत जातात, मी आता सोलापूर हा शब्द वापरत जातो. तर ज्या ठिकाणी पुणे आणि नाशिक मध्ये महादेव कोळी दाखवलेले त्याच लिस्टमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कोळी महादेव असल्याचं दाखवलेलं आहे. मग याचा अर्थ काय होतो, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, याचा अर्थ काय होतो, तर पुण्यामध्ये आणि नाशिकमध्ये जे कोळी महादेव आहेत तेच कोळी महादेव सोलापूरमध्ये आहेत, त्यांच्यात आणि यांच्यात काहीही फरक नाही. मग इथं भोगस आदिवासी, घुसखोर आदिवासी कुठून आलंय, ओरिजिनल आदिवासी आणि भोगस आदिवासी कुठून आला, हे बघा. हे पुन्हा एकदा मी तुम्हाला डाटा दाखवतो. इथं नाशिक आहे, नाशिक मधले इथं लिस्ट आहे कोळी महादेव, बरोबर, ही लिस्ट आहे कोळी महादेव. नाशिक, पुणे, अथवा नाशिक मध्ये पण इथंच दाखवलं, पुण्यामध्ये पण इथंच दाखवलं, सोलापूरमध्ये पण इथंच दाखवलेलं आहे. इथं म्हणलं का कोळी महादेव 1 पुणे आणि नाशिक, कोळी महादेव 2 सोलापूर आणि सातारा, असं कुठं म्हणलेलं आहे का कोळी महादेव 1 आणि कोळी महादेव 2? नाही. एकच लिस्ट मध्ये जेव्हा दाखवलं जातो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ह्या सगळ्या जिल्ह्यातील कोळी महादेव एकच आहेत, त्यांच्यामध्ये काही फरक नाही. मग मला सांगा, ओरिजिनल आदिवासी आणि भोगस आदिवासी हे काय, कुठून प्रकार आणला तुम्ही? बदनामीचे दावा दाखल केल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल ओरिजिनल काय आणि भोगस काय. थोडं थांबा. ओके, तर आपण कन्क्लुजन काय काढू शकतो, 1931 पूर्वीपासून ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये कोळी महादेव जमाती राहत होत्या. त्यानंतर पुणे आणि नाशिक मधल्या लिस्ट मध्येच कोळी महादेव दाखवल्यामुळं ह्या सगळ्या ठिकाणी जे कोळी महादेव आहेत ते कोळी महादेव आणि पुणे आणि नाशिक मधले कोळी महादेव ही एकच आहेत, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फरक नाही. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे सांगितलं, जे उड्या मारतात ठाणे, अहमदनगर आणि कुलाबा ह्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये 1931 मध्ये कोळी महादेव नोंदी नाही, त्यामुळे तुम्ही त्यांना बोगस म्हणू शकता. आम्ही सोलापूरकर, सातारकर, तुम्ही त्यांना बोगस म्हटलं तर काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर इथं पुणे, अहमदनगर आणि कुलाबा, बरोबर, पुणे, अहमदनगर आणि कुलाबाच्या तुलनेने सोलापूर, अक्कलकोट, सातारा, भोर, सांगली, खानदेश यामध्ये पूर्वीपासूनच ओरिजिनल कोळी महादेव राहत होते, राहतात, ही वस्तुस्थिती. त्यामुळं मित्रांनो, विस्तारित क्षेत्रातील सगळे, आता मी फक्त जरी ह्या जिल्ह्याबद्दल बोलत असलो तरी विस्तारित क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यांच्या बद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, स्वतःला बोगस समजू नका आणि दुसऱ्यांना सांगू नका. मी काही जिल्ह्यामध्ये अशी लोकांना बघितलं ती सगळ्यांना सांगत सुटतात, अरे आपण बोगस आहे, त्याचा काय उपयोग आहे, आपण फक्त नोकरी वाचू, अशी सगळीकडे सांगत सुटतात. असं वाटतं की कानाखाली यांची वाजवा, पण काय करणार, आपण काहीच करू शकत नाही. अशा फालतू लोकांच्या मुळे कित्येक जिल्ह्यामध्ये बोगस कोळी असा शब्द पडलेला आहे. अशा लोकांना तुम्ही त्या जिल्ह्यातल्या लोकांनी पहिल्यांदा बाजूला ठेवा. ओके, बाजूला ठेवा. मी तुमच्या समोर दाखवलं ह्या सगळ्या डॉक्युमेंट, ठीक आहे. तर ठीक आहे, आता पुढे बघा, मजेशीर बघा. तर
आता आपण बघितलं मागाशी 1931 ला कोळी ट्राईब पहिला जो मी दाखवलं कोळी ट्राईब म्हणून दाखवलेला आहे. तर ती कोळी ट्राईबची आकडेवारी किती होती तर 11,397 होती सोलापूर जिल्ह्यामध्ये. बरोबर 11,397. मी तुम्हाला जर पुन्हा एकदा दाखव म्हटलं तर मी पुन्हा दाखवतो. ठेवा तर कोळी हा इथं हा नाही पूर्वीचं एकदम पूर्वीचं हा हे बा ह्याच्याबद्दल मी बोलतोय. हा हा येस हे बा मी जे बोलतो ह्याच्याबद्दल हे बा 1931 ला सोलापूरमध्ये 11,397 कोळी ट्राईब होते. कोळी ट्राईब होते. बरोबर हा कोळी ट्राईब होते. ओके तर आता तर ही जी कोळी ट्राईब आहे थोडस व्हिडिओ हँग होतोय. हा इथं आपण बघू ही कोळी ट्राईब जी आहेत तर ही कोळी ट्राईब कोण आहेत हे बरोबर. ही कोळी ट्राईब म्हणजे कोण याच्यावरती आपण बघू बा. तर हे 11,397 कोळी ट्राईब सोलापूरमध्ये होते 1931 ला. तर ही कोळी ट्राईब म्हणजे कोण. आता मी तुम्हाला सांगितलं की कोळी ट्राईब म्हणजे त्या काळी फक्त एक तर महादेव कोळी होते नाहीतर ढोर कोळी किंवा टोकरे कोळी हे होते. बरोबर मग आता ढोर कोळी आहेत का महादेव कोळी आहेत हे कसं ओळखायचं तर मी तुम्हाला सांगतो कसं ओळखायचं. ओके बघा की याच्यामध्ये तर ह्या 1100 असा शब्द मी वापरतो. 1197 म्हणजे 1200 आपण म्हणू फार तर ही जी लोक आहेत याच्यापैकी कोण नव्हते हे पहिला आपण समजून घेऊ. फार महत्वाचं मी डॉक्युमेंट हे तुम्हाला दाखवतो. बघा इथं कोळी पैकी कोण नव्हते सोलापूरमध्ये. सोलापूर हा इथं जे आहे ना सोलापूर आहे हे 2 पान आहेत. ते ऍक्च्युअली 2 पान आहेत. ते दुसऱ्या पानावर सोलापूर लिहिलेलं आहे पण हे सगळे पुढं कॉलम आलेले आहेत. ते कॉलम आलेले आहेत बरोबर. तर ही सोलापूर आहे या ठिकाणी. तर सोलापूर कोण नव्हते पहिला समजून घ्या. कोळी गुजरात कोळी आपण म्हणतो. गुजरात कोळी होते का सोलापूरमध्ये नाही. कोळी खानदेश म्हणजे खानदेश कोळी होते का सोलापूरमध्ये नाही. अक्कलकोटमध्ये होते का नाही. त्यानंतर कोळी सिंध होते का नाही. त्यानंतर महत्वाचं कोळी सोन होते का म्हणजे सोनकोळी अक्कलकोट किंवा सोलापूरमध्ये सोनकोळी होते का. हा इथं हा डॉट बघा नाही बरोबर नाही. सोनकोळी नाही म्हणजेच कोण नाही. आगरी कोळी नाही, ख्रिश्चन कोळी नाही, वैती कोळी नाही, खारवा नाही, खारवी नाही, याच्यातलं कोणीच नाही. कारण सोनकोळीच्या हेडिंग खाली हे सगळी लोक येतात.
मग सोनकोळी जर सोलापूरमध्ये नसतील, अक्कलकोटमध्ये नसतील, तर तुम्ही ओबीसी मधले कोळी ठरता का? नाही. बरोबर. हा एकच डाटा तुम्हाला दाखवतोय तुम्ही ओबीसी मधले कोळी नाहीये. सोलापूरमध्ये ओबीसी मधले कोळी राहतच नाहीये. त्यामुळं ती जी 1197 कोळी होते त्याच्यापैकी कोण नाही तर हे गुजरात कोळी नाही, खानदेश कोळी नाही, सिंधू कोळी नाही, सोनकोळी नाही, आदर कोळी आहेत. ही लोक आदर कोळी आहेत. हे बघा, हे 5970 धरा, 5428 हे धरलं तर पुन्हा 1197 झालं. हे तर 1197 मध्ये ही लोक नव्हते. आणि आपल्याला आनंदाची बातमी काय आहे, तर सोनकोळी आमच्या जिल्ह्यात नव्हते. बरोबर. मग सोनकोळी नव्हते तर ओबीसी मधले कोळी नाही सोलापूरमध्ये. मग ओबीसी मधले कोळी नसेल तर तुम्ही आम्हाला अनुसूचित जमातीची प्रमाणपत्र अवैध का करता? कारण कोळी दोनच भागामध्ये विभागले गेलेले आहे. एक ओबीसी मध्ये आहे, नाहीतर एसटी मध्ये आहे. मग ओबीसी मध्ये कोण आहे तर सोनकोळी आहे. मग ओबीसी मधले सोनकोळी तर सोलापूरमध्ये 00 आहे. मग सोलापूरमध्ये 00 ओबीसी मधले कोळी असतील, मग राहिलेले कोळी एसटी मध्येच आहेत. मग तुम्ही आम्हाला अवैध का करता? मग याचं नुकसान भरपाई तुझ्याकडनं घ्यायचं का तुझ्या बापाकडनं घ्यायचं? ओके, का गोविंद गारेकडनं घ्यायचा? हा प्रश्न तुम्हाला कोर्टामध्ये द्यावा लागणार आहे. कोर्टामध्ये या प्रश्नाचे उत्तर फार मजेशीर पद्धतीने घेणार आहे तुमच्याकडनं, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, तर तुमच्या लक्षात आलं ही जी काय 11,970 जे काय होते कोळी 1931 ला, तर त्यापैकी हे कोळी नव्हते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोनकोळी नव्हते. बर, पुढं आपण म्हणू मग त्याच्यापैकी ढोरकोळी होते का? बघू. ढोरकोळीना पूर्वी डिप्रेस्ड क्लासमध्ये टाकला गेला होता, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग इथं सोलापूर आहे, ह्या ठिकाणी सोलापूर आहे, ह्या ठिकाणी अक्कलकोट आहे. बरोबर. तर मला सांगा, डिप्रेस्ड क्लासमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कोलचा आणि कोलघा, कोलघा म्हणजेच ढोरकोळीला म्हणतात, पुन्हा ढोरकोळीलाच टोकरे कोळी म्हणतात. मग सोलापूरमध्ये कोलचा किंवा कोलघा आहे का? नाही. अक्कलकोट मध्ये आहे का? नाही. बर, कोळी ढोर स्वतंत्र जरी आपण घेतलं, कोळी ढोर आहे का? नाही. अक्कलकोट मध्ये आहे का? नाही. कधीचा आहे? 1931 ला. पान नंबर 435. डिप्रेस्ड क्लास मध्ये कोळी महादेव त्या काळी दाखवला जात होता, सॉरी कोळी ढोर त्या काळी दाखवला जात होता. मग सोलापूरमध्ये कोळी ढोर आहे का? नाही. मग कोळी ढोर नाही म्हणजेच कोळी टोकरे कोळी आहे का? नाही. टोकरे कोळी म्हणजेच कोलघा आणि कोलचा आहे का? नाही. बर, सोनकोळी नाही, गुजरात कोळी नाही, सिंधू कोळी नाही, कोलचा नाही, कोलघा नाही, ढोर कोळी नाही, टोकरे कोळी नाही. मग राहिलं कोण? महादेव कोळी. बरोबर, राहिलं कोण? महादेव कोळी. ओके, मी तुम्हाला एकदम क्लिअर कट सांगतो, फक्त जरा लक्ष देऊन ऐका. महादेव कोळीच कसं ह्याच्यावरती पण सांगतो. पुढं आणि कोण नाही. बर, पुढं मल्हार कोळी आहेत का सोलापूरमध्ये? तर मित्रांनो, हे आहे कोळी मल्हारचा डाटा. कोळी मल्हार त्या काळी अदर बॅकवर्ड क्लासमध्ये टाकलं होतं. 1931 ला अदर बॅकवर्ड क्लासमध्ये टाकलं होतं. पेज नंबर 431 तुम्ही बघा. कोळी मल्हार, हिथं सोलापूर आहे, हिथं अक्कलकोट आहे. कोळी मल्हार आहे का? नाही. अक्कलकोटमध्ये आहे का? नाही. ओके, कोळी मल्हार 1931 ला नाही. त्यानंतर कोळी सिंध आहे का? नाही. सिंधू कोळी नाही, गुजरात कोळी नाही, खानदेश कोळी नाही, सोन कोळी नाही, ढोर कोळी नाही, टोकरे कोळी नाही,
कोलचा नाही, कोलगा नाही, मल्हार कोळी नाही. बरोबर. मग हे सगळं 1931च्या डाटावरनं मग राहिलं कोण कोळीमध्ये? फक्त राहतो कोळी महादेव. फक्त शिल्लक कोण राहतो? कोळी महादेव राहतो. मग कोळी महादेवच कसा? एक तर कोळी महादेव याच्यातनच क्लिअर होतंय, बाकीचे तुम्हाला काही करायची गरज नाही. बरोबर. कोळी महादेवच राहतो. तरी सुद्धा आपण थोडस वेगळं डॉक्युमेंटला जर आपण जोडलो तर इथं काय होतं बघा. तर या ठिकाणी इथं असं म्हटलेलं आहे की हा 1884चा सोलापूर जिल्हा गॅजेटियर आहे. तर सोलापूर जिल्हा गॅजेटियर मध्ये काय म्हटलेलं बघा, कोळीज आर रिटर्न्स इन नंबरिंग 7704. कधी 1884 आहे हे 7704. बरोबर. अँड फाउंड ऑल ओव्हर द डिस्ट्रिक्ट. बरोबर. तर ते राहू दे. कोळी चिप्स फ्रॉम पैठण टू सोलापूर, हे पूर्ण वाचतो थांबा. अकॉर्डिंग टू द बुक कॉल्ड मालुतरंग ग्रंथ, शालिवान with his minister Ramchandra Udwant Sonar sent 4 Koli chiefs from Paitan to Solapur to punish a rebel in the Dindirvan forest वगैरे वगैरे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये फक्त काय महत्वाचं आहे बघा. तर याच्यापैकी त्यांनी म्हटलेलं आहे की यापैकी नंतर काही लोक, एक तर त्याने कोळी चीफ पाठवलं म्हटलेलं. कोळी चीफ म्हणजे कोळी सैनिकांचा प्रमुखाला म्हटला जातो सरदार, कोळी सरदार. कोळी सरदार म्हणले की तुम्ही समजायचं महादेव कोळी, कारण महादेव कोळीच त्यावेळी सैनिक मध्ये होते म्हणून महादेव कोळी. आणि पुढे काय म्हटलं त्याने, ह्या जे लोक आहेत ना, पुढे महादेव मंदिराची पूजा करायला लागले. प्रिस्ट महादेव मंदिराची व्यवस्था करायला लागले. आणि पुढे म्हटलेले काही लोक ह्याच्यातनं पाणी भरायला लागले, इथं पाणी भरायला लागले म्हटलेले. मग याच्यातनं फक्त आपण काय म्हणू शकतो की जे काही कोळी होते त्याच्यातलं मॅक्झिमम लोक महादेव कोळी होते, कारण त्यावेळी ट्राईब हे फक्त महादेव कोळ्यांना म्हटलं जात होता. बरोबर. आणि थोड्याफार प्रमाणामध्ये कोण होते? पाणभरे कोळी. पाणभरे कोळी म्हणजेच मल्हार कोळी, मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून आपण थोडंफार मल्हार कोळी असल्याचं गृहीत धरू शकतो आणि थोडाफार ढोर कोळ्यांची सुद्धा गृहीत धरू शकतो, कारण ढोर कोळ्यांचं 1933ला सोलापूरमध्ये नोंदी झालेल्या आहेत, पण फार कमी प्रमाणामध्ये, फक्त 247 नोंदी आहेत. त्यामुळे अल्प लोकसंख्येमध्ये ढोर कोळी आणि मल्हार कोळी असू शकतात, पण 90% हे महादेव कोळीच होते. महादेव कोळीच होते, हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात घ्या. आणि दुसरं काय म्हणलेलं बघा, हे जे औरंगाबाद वरून आले, पैठण वरून आले, पैठण म्हणजे औरंगाबाद, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर औरंगाबाद जिल्ह्याचं जेव्हा आपण गॅजेटरी काढतो 1921चा, त्यावेळी ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं बघा, अ ग्रुप ऑफ कल्टिवेटर्स अँड फिशरमॅन, म्हणजे शेती करणारे आणि मासेमारी करणारे, मिक्स्ड डिसेंट्स न्यूमरस इन वरंगला अँड औरंगाबाद डिस्ट्रिक्ट. औरंगाबाद आणि वरंगला ह्या डिस्ट्रिक्टमध्ये, जिल्ह्यामध्ये भरपूर लोक आहेत. हे औरंगाबाद पहिला हैदराबादमध्ये होता, वरंगला हे आता हैदराबादमध्ये गेलेलं आहे, औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. ओके. इथं पुढे काय म्हणलेलं आहे, दी कोळीज आर डिवायडेड इंटू सेव्हरल एंडोगाम सब ट्राइब्स बट ओनली 2 ऑफ दिस एक्झाम्पल मल्हार कोळी आणि महादेव कोळीज आर फाउंड इन दिस डोमिनॉन्स. कोळीमध्ये भरपूर प्रकार आहेत, परंतु औरंगाबादमध्ये मात्र फक्त मल्हार कोळी आणि महादेव कोळीच राहतात. बरोबर. आणि दी मल्हार कोळीज आर ऑल्सो नोन ॲज पाणभरे कोळी और चुंबळे कोळी. मल्हार कोळीनच पाणभरे कोळी किंवा चुंबळे कोळी म्हणतात. बरोबर. बिकॉज दे आर एम्प्लॉयड ॲज अ मेंबर्स ऑफ बलूत अँड सप्लाय वॉटर टू विलेज. ठीक आहे. दी महादेव कोळीज आर कॉल्ड देमसेल्फ राज कोळे अँड, इथं बघा हे महत्वाचं आहे, अँड आर मोस्ट न्यूमरस इन दी स्टेट. न्यूमरस म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये. ठीक आहे. जेव्हा ते पैठणवरनं म्हणजेच औरंगाबाद मधून ही लोक आले, ही लोक येण्यापूर्वी सुद्धा कोळी होते, लक्षात ठेवायचं. महादेव कोळी ओरिजिनल होते, हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण 1881ला कोळी ट्राईब दाखवलं गेलेलं आहे.
हा पुस्तक लिहिलं ऍक्च्युली 1884 ला, पण याचा अर्थ तुम्ही हेही घेऊ शकता 1881 ला जे होते ते सुद्धा हे इथून औरंगाबादवरून आले असा सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता, काही हरकत नाही. पण कुणी का असे ना, पण जे काय होते ते फक्त महादेव कोळी किंवा कोण होते, मल्हार कोळी होते. आणि सर्वात महत्वाचे जास्त कोण होते, मोस्ट न्यूमरस म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कोण होते, तर महादेव कोळी. बरोबर, महादेव कोळी होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही कोळी ट्राईब म्हणून दाखवलेलं आहे 11,000, त्या काळी 11,097 म्हणजे 12,000. तर हे 12,000 जे होते ना, तर ते 12,000 मधले जास्तीत जास्त महादेव कोळी होते, कमी प्रमाणामध्ये मल्हार कोळी होते. आणि 1933च्या डाटाप्रमाणे थोड्या प्रमाणामध्ये ढोर कोळी होत्या. पण महादेव कोळी 90% होते, हे ह्या डाटातनं सिद्ध होतो. इतर कोळी बिलकुल नाही सोलापूरमध्ये. कोणी दाखवून द्यावा, कुठल्याही डॉक्युमेंटने दाखवून द्यावा, इतर कोळी सोलापूरमध्ये 0 होते. त्यामुळे ओबीसी मध्ये आम्ही आहोत, आम्हाला एसबीसी द्या, आम्हाला प्रोटेक्शन द्या, आमची नोकरी वाचवा, आमचं कुटुंब उद्ध्वस्त होतो, मी 20 वर्ष नोकरी केलेलं आहे, हे काही लोकांच्या जी डोक्यात आहे ना, ते बंद करा. आता प्रामाणिकपणे लढा, प्रामाणिकपणे लढा. तुम्हाला मी सगळी डॉक्युमेंट पुरवतो. पुन्हा एकदा ह्या सोलापूर जिल्ह्यातली सगळी कोळी हे महादेव कोळी हे ठरणार आहे, हे लक्षात ठेवा. ह्याचा दुसरा पर्यायच नाही. कोर्टाला पण काय करता येत नाही, समित्यांना सुद्धा काय करता येत नाही. एकच ज्यांनी त्याचे आपण टाकू शकतो. तर आपण बघितलं की सोलापूरमध्ये काही म्हणजे फक्त 11,970 1933 ला महादेव कोळी नोंदी जरी झाले असले तरी जे काय राहिलेले जे काही लोक होते ना, तर हे सगळे हे महादेव कोळीच होते. आणि त्याच्यातला फक्त काही मल्हार कोळी होते, काही ढोर कोळी होते. बरं, कोणी असू दे, महादेव असू दे, मल्हार असू दे, ढोर कोळी असू दे, कुणी असू दे, कुणी असला तरी आजच्या घटकेला ती सगळे शेड्यूल ट्राईब मध्ये आहेत, अनुसूचित जमातीमध्ये आहेत. काही म्हणा तुम्ही, महादेव कोळी म्हणा, मल्हार कोळी म्हणा, ढोर कोळी म्हणा, तुम्हाला द्यावं लागणार एसटीचे सर्टिफिकेट. हा, आम्ही महादेव कोळी कसं आहे आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो, कसा महादेव कोळी आहे, कसा आम्ही ढोर नाही, कसा आम्ही मल्हार नाही, हे आम्ही सिद्ध करून दाखवतो. ओके, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. हा, आता सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट मी तुम्हाला दाखवतो. प्रत्येकाने महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी ह्या सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट मित्रांनो, मग 1931 ला काही म्हणजे 2,500 कोळी नोंदी झालेल्या आहे, महादेव कोळी नोंदी झालेल्या आहे 2,500, आणि 11,997 कोळी नोंदी झालेल्या आहे. मग कोळी नोंदी कसं झाले? तुम्ही सर म्हणता हे एक तर महादेव कोळीच आहेत, नाहीतर मल्हार कोळी किंवा ढोर कोळी थोड्याफार प्रमाणात असतील. मग हे महादेव कोळी असतील तर मग ह्यांचे महादेव कोळी नोंद का झाली नाही? मग तुम्ही कोळीच नोंदी कसा काय झालेला आहे? मग हे दुसरे कोळी नसतील कशावरनं? मित्रांनो, दुसरे कोळी नाही हे तुम्हाला मी सगळं दाखवलेलं आहे. गुजरात कोळी, सिंधू कोळी, ढोर आपला ह्याची कोळी, सोन कोळी, खानदेश कोळी वगैरे हे कोणीच नाही हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तो विषय तर मिटलेला आहे. पण कोळी नोंदी का झाले ह्याच्यासाठी 1960 ला 14 जानेवारी 1960 ला एक RGIचा रिपोर्ट आहे, RGIचा अहवाल आहे. RGI म्हणजे कोण आदिवासी आहे आणि कोण आदिवासी नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार ह्या लोकांना असतो. RGI मध्ये मंजूर झाल्याशिवाय कुणालाही शेड्यूल ट्राईब मध्ये टाकता येत नाही किंवा कुणालाही शेड्यूल ट्राईब मध्ये काढता येत नाही. पार्लिमेंट सुद्धा पहिल्यांदा RGI कडे पाठवून देतं, ह्यांना कोळी ह्यांना ST मध्ये टाकायचं की नाही ह्याच्यावरती शिफारस द्या. RGI ने म्हटलं ह्यांना टाकता येत नाही तर पार्लिमेंटला सुद्धा काही करता येत नाही. आता कोस्टल एरियातले कोळी लोक पार्लिमेंटकडे त्यांनी विनंती केली होती बरेच वेळा आम्हाला ST मध्ये टाका म्हणून, पण पार्लिमेंटनी RGI कडे पाठवलं होतं. RGI ने सांगितलं यांना ST मध्ये टाकता येत नाही, ही लोक समृद्ध आहेत, ही लोक व्यवसाय करतात, ही लोक आर्थिकदृष्ट्या
समृद्ध आहेत आणि इतर समाजाप्रमाणे यांचं वागणं बोलणं आहे, ह्यांच्या अंगावरती सोनं आहे वगैरे वगैरे, त्या लोकांनी रिपोर्ट दिलं, ह्यांना आपण अनुसूचित जमातीमध्ये टाकू शकत नाही हे सांगितलेलं आहे. म्हणजे RGI किती महत्वाचा आहे हे मी तुम्हाला इथं सांगतोय. RGI शिवाय पत्ता हलत नाही, पान हलत नाही. कुणाला टाकायचं एसटी मध्ये आणि कुणाला काढायचं हे RGIच्या शिफारशीशिवाय राष्ट्रपतीला सुद्धा करता येत नाही. मग RGIने काय केलं, 1960 ला म्हणजे अलीकडं एक शिफारस केलेला आहे केंद्र शासनाला, किंवा सेन्सेस ऑफ इंडियाला एक शिफारस केलेला आहे. तो शिफारस मध्ये काय म्हणलेलं हे तुम्ही समजून घ्या, तुमचं सगळं विषयच मिटला. कोळी नोंदीवरचा विषय संपला, आज संपला. ते नंतर मी कोळी नोंदीवरती आणखीन एक व्हिडिओ बनवणार आहे, तो त्यावेळी तर एकदम क्लिअर होणार आहे. कोळी नोंदीला कुणीच घाबरायचं नाही. पण आज बघा, आज 50% कोळी नोंदी इथं संपून जाणार आहे. काय बघा इथं काय म्हटलेलं आहे, RGIचा रिपोर्ट म्हणजे साधा नाही. हे काय गोविंद गारे नाही, कैलासवासी महान संशोधक गोविंद गारे नाही आहे, RGI. ओके, मग RGI काय म्हटलेलं बघा, कोळी ढोर बघा इथं कोळी म्हटलेलं आहे. BY म्हणजे बॉम्बे स्टेट, बॉम्बे प्रेसिडेन्सी, त्या काळचा बॉम्बे प्रेसिडेन्सी मधली कोळी किंवा कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलचा, कोलघा, बरोबर. त्यानंतर कोळी महादेव, डोंगर कोळी. BY म्हणजे बॉम्बे स्टेट बद्दल हा GR आहे, हा शिफारस आहे, अहवाल. तर ह्या अहवालमध्ये काय म्हटलेलं बघा, कोळी ढोर, टोकरे कोळी, कोळी महादेव and कोळी मल्हार are the same as कोळी according to एंथोवेन. एंथोवेन हा बाप माणूस आहे, याला कोणीच खोटं ठरू शकत नाही, कारण तो ऑथेंटिक होता, शासन नियुक्त होता, इंग्रज काळातला होता. त्याचं म्हणणं एकही शब्द कोर्टाला खोटं ठरवता येत नाही. तर इथं RGI काय म्हणतं, एंथोवेनच्या म्हणण्याप्रमाणे कोळी ढोर, टोकरे कोळी, कोळी महादेव आणि कोळी मल्हार म्हणजेच कोळी आहेत. झालं. मग कोळी म्हणजेच तुम्ही कोळी ढोर पण आहात, टोकरे पण आहे, कोळी महादेव आहे, कोळी मल्हार आहे, विषय संपला. त्यामुळे कोळी असला काय नसला काय. पुढचं वाक्य जबरदस्त आहे. पुढचं वाक्य काय म्हटलं बघा, कोळी मल्हार, कोळी महादेव, कोळी मल्हार and ढोर कोळी have been shown, दाखवण्यात आलेले आहे, with कोळी in the 1931 and 1921 census reports of बॉम्बे. बॉम्बे म्हणजे हे बॉम्ब झाला, पडताळणी समितीवरती टाकलेला हा बॉम्ब आहे. काय म्हणलं तिथं दुसऱ्या वाक्यामध्ये, एक तर त्यांनी पहिल्या वाक्यामध्ये म्हटलेलं कोळी म्हणजेच ढोर कोळी, टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी असं एंथोवेन म्हणतो. त्यामुळं तुमचं कोळी असलं तरी घाबरू नका, तुम्ही ह्याच्यातलंच कोणतरी आहे. पुढे काय म्हणतो, कोळी महादेव, कोळी मल्हार आणि ढोर कोळी, डोंगर कोळी हॅव बीन शोन विथ कोळी. यांना फक्त कोळी म्हणून दाखवण्यात आलेलं आहे. हॅव बीन शोन दाखवलेलं आहे फक्त कोळी म्हणून. कुठं दाखवलेलं आहे, 1931 मध्ये दाखवलेलं आहे, 1921 मध्ये दाखवलेलं आहे सेन्सस रिपोर्ट मध्ये, 1921 आणि 1931 सेन्सस रिपोर्ट मध्ये. मग तुमच्या लक्षात आलं असेल 1931 मध्ये जी कोळी होते 11,000, सोलापूर बद्दल मी बोलतो, 11,997 जे काय कोळी होते, तर ती कोळी म्हणजे फक्त कोळी नाही, तर ती कोळी म्हणजे एकतर कोळी महादेव आहेत, कोळी मल्हार आहेत किंवा डोंगर कोळी आहेत, कारण यांनाच कोळी म्हणून दाखवण्यात आलेलं आहे. झालं. 1931 मध्ये जी काय कोळी होते 11,997 काहीतरी, तर ती कोळी म्हणजे कोण, तर ती कोळी म्हणजे एक तर कोळी महादेव आहेत, एक तर कोळी मल्हार आहेत किंवा डोंगर कोळी. डोंगर कोळी म्हणजेच महादेव कोळी, म्हणजे कोळी महादेव किंवा कोळी मल्हार यांनाच त्यांनी काय केलं 1931 आणि 1921 ला कोळी म्हणून दाखवण्यात आलेले. म्हणजे त्या कोळी म्हणजेच आयदर कोळी महादेव नाहीतर कोळी मल्हार, विषय संपला.
कोळी नोंदीचं इथं पहिला डॉक्युमेंट तुम्हाला सापडला. मी तुम्हाला 1881 पासून 1971 पर्यंत कोळी नोंदी का झाली ह्याची एकदम स्ट्रॉंग प्रूफ देणार आहे. त्यामुळे कोळी नोंदीवरती कोणी तुमचा इन्व्हॅलिड करत असेल तर आता त्याला बंद करावं लागणार आहे. आता त्याचे दुकान बंद झालं. ओके. आणि कोळी नोंदीला कोणी घाबरत असाल तुम्ही, अजिबात घाबरू नका. आता ते घाबरणं सगळं विषय संपलेला आहे. ओके. कारण ही डॉक्युमेंट RGIने दिलेलं आहे. RGIने दिलेलं आहे, यावर विषय संपला. ओके. हे झालं कोळी नोंदी का झाले, तर त्या काळी इन जनरल कोळीच दाखवण्यात आलेलं आहे. बरं, हे कुणाचा रिपोर्ट आहे? RGIचा आहे. RGI म्हटले की अंतिम, विषय संपला. त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणाल सर ही पहिला हा टेबल, किंवा तुम्ही असं म्हणाल सर मग काही 2500 महादेव कोळींची नोंद झालेली आहे, मग बाकीच्यांची कोळी 11,997 ही कोळी झालेली आहे, मग महादेव कोळींची कसं काय झाले? फक्त कोळी नोंदी जर झाल्या असतील तर महादेव कोळी कशी काय आले? तर मित्रांनो, अजून एक डाटा आहे, अजून एक शासनाचे रिपोर्ट आहे. तर त्या काळी सब ट्राईब लिहायचं कंपल्शन नव्हता. मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जुन्या काळामध्ये सब ट्राईब लिहिण्याचं कंपल्शन नव्हता. त्या माणसाला सांगितलं होतं तुला जे लिहायचं लिह, तू कोळी महादेव लिहिणार असे कोळी महादेव लिही, फक्त कोळी लिहिणार असे कोळी लिही, ढोर कोळी लिहिणार ढोर कोळी लिही, मल्हार कोळी तर मल्हार कोळी. त्या व्यक्तीवरती त्यांनी सोडले होते, स्वातंत्र्य दिलं होतं लिहिण्याचं. हा पुरावा तुम्हाला दाखवला की विषय संपला. बरोबर. तर आपण ते नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. व्हिडिओ वाढत चाललेला आहे. पण ह्या टेबलवरनं तुमच्या काय लक्षात येतं बघा. ह्या टेबलवरनं असं लक्षात येतोय की हा अहवाल जे आहे 1960 ला तयार केलेला आहे आणि अहवाल RGIने तयार केलेला आहे, म्हणजे फायनल ऑथॉरिटीने अहवाल तयार केलेला आहे. मग हे सुप्रीम कोर्टाला सुद्धा हे अहवाल खूप स्ट्रॉंग असणार आहे. तर ह्या अहवालामध्ये त्यांनी काय सांगितलं, तर एन्थॉनच्या म्हणण्याप्रमाणे कोळी ढोर, टोकरे कोळी आणि कोळी महादेव आणि कोळी मल्हार म्हणजेच कोळी, विषय संपला. म्हणून जे कोळी आहेत ते ह्याच्यापैकी कोणतर आहेत. त्याच्यानंतर पुढे त्यांनी दुसऱ्या पॉइंटमध्ये काय म्हटलेलं आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये कोळी महादेव, कोळी मल्हार आणि डोंगर कोळी यांची नोंदी 1921 आणि 1931च्या सेन्सस रिपोर्टमध्ये फक्त कोळी म्हणून करण्यात आलेले आहे, दाखवण्यात आलेले आहे. विषय संपला. त्यामुळे तुमचं महादेव कोळी असला काय, तुमची कोळी असला काय, तुम्ही महादेव कोळीमध्ये असणार आहे किंवा मल्हार कोळी किंवा डोंगर कोळीमध्ये असणार आहे हे निश्चित झालं. आणि सोलापूरमध्ये तरी मी तुम्हाला सांगितलं तुम्ही फक्त महादेव कोळी आहात. तर पूर्वी मी तुम्हाला सांगितलं कंपल्सर नव्हता. ते कंपल्सरी कसा नव्हता त्याच्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. पण लक्षात घ्या 1950 पूर्वी कोळी नोंदी जे झालेले आहेत ते कारण नसताना झालेले नाही. त्या काळी शासनाचे तसे आदेश होते, रिपोर्ट्स होते. त्यांनी कंपल्सरच केलं नव्हतं तुम्हाला जे लिहायचं ते लिहा. पण माझी कोळी नोंदी असला तरी मी महादेव कोळी कसा ठरवायचं ह्याच्यासाठी तुम्हाला इतर डॉक्युमेंटचा आधार घ्यावा लागतो. जिल्हा गॅजेटरचा आधार घ्यावा लागतो, सेन्सस रिपोर्टचा आधार घ्यावा लागतो किंवा इतर काही गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. आणि ते कसं घ्यायचं मी 1-2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला सगळं व्यवस्थितपणे समजून सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की 1941 आणि 1951 मध्ये सुद्धा फक्त कोळीच नोंदी करा असा आदेश होते. आणि तेही आदेश मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे 1881 पासून 1951 पर्यंत फक्त कोळी नोंदी करा किंवा त्या व्यक्तीवरती सोडून द्या असे आदेश होते. त्याच्यामुळे ती कोळी नोंदी झालेली आहे. हे मी तुम्हाला एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे समजून सांगतो, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके. तर एवढं जर कोळी नोंदीवरती तुम्ही समजून घेतला तर तुमचा प्रश्न इथं सुटतोय. त्यामुळं मित्रांनो कोळी नोंदीवरती इथून पुढे घाबरायचे कारण नाही. असे कितीतरी काय हरदास, रोहिदास, कुठलीही दास येऊ दे आणि कितीही त्यांनी रीचेक करू दे, किती त्यांनी दिलेली व्हॅलिडिटी परत काढू दे, जितकं ती व्हॅलिडिटी परत काढतील तितकं ते अडचणीत येणार आहे. कारण या डॉक्युमेंट जर तुम्ही दाखवला आणि तुम्ही म्हणला की नुकसान भरपाई माझी पाहिजे ह्या कमिटीकडनं,
तर कमिट्या थरथर कापायला लागतील. फक्त जरासं मला सपोर्ट करा, मी तुम्हाला सगळं करून देतो. ओके, तर हा प्रश्न सुटून जातो कोळी नोंदीवरचा आणि त्यांनी व्हॅलिडिटी तुमचं परत घेतो. व्हॅलिडिटी कशावरनं परत घेणार आहे ते? व्हॅलिडिटी परत घेण्यामागे एकच कारण त्यांचं आहे, ते म्हणजे तुमची 1950 पूर्वीची नोंदी कोळी आहेत म्हणून तुम्ही एसटीतला नाही. या तुम्हाला दाखवतो, कोळी नोंदी आहेत ना, या आमची कोळी नोंदी पण आहे आणि आम्ही महादेव कोळी पण आहे, तुम्हाला दाखवतो या. ओके, आणि फक्त दाखवतो असं नाही, तुमच्याकडनं बदनामीची दावा पण करणार आहे, नुकसान भरपाई पण करणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा 1901 ला एक परिपत्रक होतं सेन्सेस वाल्यांचंच. काय परिपत्रक होता तर त्यांनी काय म्हणलेलं बघा, सप्लिमेंटरी रूल नंबर 8, इन द केस ऑफ हिंदूज अँड जैन यू शुड रिकॉर्ड द मेन कास्ट or tribe name in column 8. Thus कोळी, लोहार, भिल्ल, कुंभार, तेली. ओके, फॉर एक्झाम्पल त्याने काय म्हटलं की हिंदू मधली जी काय कोळीज आहे त्यांचं कोळी असेल, भिल्ल असेल, हे शेड्यूल ट्राईब आहेत. कास्ट किंवा ट्राईब, मुख्य कास्ट किंवा मुख्य ट्राईब लिहा. त्यांची काय लिहू नका, डू नॉट इंटर सब डिव्हिजन्स, सब कास्ट लिहू नका. म्हणजे महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी असं लिहू नका म्हणून हे आदेश होता. लक्षात आलं? 1901 चा आदेश आहे आणि म्हणून 1901 पूर्वी आणि 1901 नंतर सुद्धा कोळीच नोंदी आहेत. ओके, मी सगळं व्यवस्थित करून देतो तुम्हाला, असे भरपूर जी आर आहेत ते सगळं एकत्र. हा, आपले कैलासवासी महान संशोधक डॉक्टर गोविंद घारे हे काय म्हणतात ते सुद्धा महत्वाचं आहे. त्यांनी इथं असं म्हटलेलं बघा, इन हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स, ऐतिहासिक पुराव्यामध्ये कोळीज आर ट्रीटेड अंडर वन हेड. एक्झाम्पल कोळीज विदाउट एनी डिस्टिंक्शन अँड स्पेसिफिकेशन. महान संशोधक गोविंद घारे कैलासवासी असं म्हणतात, ऐतिहासिक पुराव्यामध्ये, ऐतिहासिक रेकॉर्ड्समध्ये, ऐतिहासिक दस्तावेजमध्ये सगळ्या कोळ्यांना फक्त कोळी म्हणून संबोधलं गेलेलं आहे. कोळी म्हणून त्यांची नोंद करण्यात आलेली आहे, त्यांना स्पेसिफिक नोंद झालेली नाही. महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी म्हणून स्पेसिफिक नोंद झालेली नाही असं डॉक्टर गोविंद घारे म्हणतात. का म्हणलेलं आहे या माणसाने असं? तुम्ही म्हणाल सर एवढं चांगलं त्या माणसाने म्हणलेलं आहे, तुम्ही त्याला नाव का ठेवता? मित्रांनो, ह्याच्या बापाच्या सगळ्या नोंदी कोळी आहेत, ह्याचे नोंदी कोळी आहेत म्हणून स्वतःला वाचवण्यासाठी ह्या माणसाने थोडंफार पॉझिटिव्ह लिहिलेलं आहे. हा जर लिहिला नसता तर ह्याला महादेव कोळ्यांची व्हॅलिडिटी मिळाली नसते. ह्या माणसाला आणि ह्याच्या बरोबरचा अजून एक ठग्याला कोळी महादेव सिद्ध करताना घाम सुटला होता आणि म्हणून अशा गोष्टी त्यांना लिहावं लागलं, नाहीतर त्यांची पिढी उद्ध्वस्त होईल हे त्यांना माहित होता. म्हणून हे थोडंसं त्यांनी कोळी आमची नोंदी झालेली आहे असं इनडायरेक्टली त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे या माणसाकडे लक्ष देऊ नका. तरी सुद्धा आपल्याला हे कोर्टामध्ये दाखवता येतं. महान संशोधकांनी सुद्धा तेच म्हणलेलं आहे की कोळीच नोंदी झालेली हे आपल्याला दाखवता येतं. ह्याच्यासाठी आपण हे घेतलेलं आहे. तर मित्रांनो, काही कन्क्लुजन कडे आपण येऊ. बघा, 1800 सोलापूर जिल्ह्याबद्दल जर मला बोलायचं झालं तर 1881 ते 1931 पर्यंत अक्कलकोट आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सोनकोळी, आगरी कोळी, वैती कोळी, ख्रिश्चन कोळी, खारवी, खारवा, गुजरात कोळी, खानदेश कोळी, सिंध कोळी, सूरवंशी कोळी, कोलचा, कोलघा, ढोर कोळी, टोकरे कोळी आणि मल्हार कोळी यांचा अस्तित्व नव्हता. फक्त 1931 जर सेन्सस घेतला तर त्या ठिकाणी ढोर कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळीनं सुद्धा दाखवण्यात आलेलं नाही. त्यांची सुद्धा संख्या 000 दाखवलेली आहे. आणि सोनकोळीच तर विषयच नाही. सोनकोळी फक्त समुद्रकिनारी राहतात, ते ही सगळी लोक समुद्रकिनारी राहतात, त्यामुळे हा विषयच नाही. परंतु इतर काही डॉक्युमेंटचा आपण जर आधार घेतलो, गॅजेटेर म्हणा, ऐतिहासिक पुराव्यामध्ये, तर काही प्रमाणामध्ये ढोर कोळी आणि काही प्रमाणामध्ये मल्हार कोळी ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आढळतात. ओके, पण त्यांची संख्या प्रचंड कमी प्रमाणामध्ये आहे.
आणि महत्वाचं म्हणजे 1881 ते 2011 पर्यंत बरं का, 2011 मी 1931 म्हणत नाही, 2011, 1881 ते 2011 पर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठंही सोनकोळ्यांची नोंद नाही. आगरी कोळी, ख्रिश्चन कोळी, वैदिक कोळी ह्या लोकांची अजिबात सोलापूर जिल्ह्यामध्ये नोंद नाही. मग हे जर नोंदी सोलापूर जिल्ह्यामध्ये नसतील तर याचा अर्थ या ठिकाणी ओबीसी मधली कोळी नाही. हा एकच डॉक्युमेंट तुम्हाला सांगतो. तुम्ही महादेव कोळी असा, मल्हार कोळी असा, ढोर कोळी हा नंतरचा विषय, पण सोनकोळी नाही म्हटलं की तुमचा विषय संपला, तुम्ही ओबीसी मधला कोळी नाही. मग राहतोय कोण कोळी? ऑटोमॅटिक तुम्ही एसटी मधलं कोळी होता. असं वेगवेगळे अँगलने हा सगळं जोडावं लागणार आहे तुम्हाला. मी ओबीसी मधलं कोळी नाही हेही तुम्हाला दाखवावं लागणार आहे, आणि मी एसटी मधले कोळी आहे हेही तुम्हाला दाखवावं लागणार आहे. ओके, असं दोन वेगवेगळ्या अँगलने तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये जाता तेव्हा मित्रांनो तुम्ही 100% महादेव कोळी ठरता. दुसरा पर्यायच नाही कोर्टाला. आणि मी तुम्हाला सांगतो, कोर्टासमोर सोडून द्या, तुम्ही फक्त 1-2 तास पडताळणी समित्यांची टाइम घ्या. त्या पडताळणी समित्यांना मी 2 तासामध्ये लिहून घेतो की तुम्ही महादेव कोळीचा आहे आणि आमच्याकडून चूक झाली, ह्याच्यापूर्वी आम्ही इनव्हॅलिड केलो, चूक झाली, इथून पुढे आम्ही व्हॅलिडिटी देतो. इथपर्यंत आपण करू शकतो. अजून भरपूर डॉक्युमेंट आहे, हे तर सुरुवात झाली डॉक्युमेंटची, अजून भरपूर डॉक्युमेंट आहेत. ओके, तर 1881 पासून 2011 पर्यंत ही सोनकोळी नव्हते. त्यामुळे ओबीसी मधलं कोळी सोलापूरमध्ये नाहीये आणि कुठल्याही व्यक्तीच्या वैयक्तिक डॉक्युमेंट मध्ये सुद्धा सोनकोळी नोंद नाही. सोलापुरातला एक तरी माणूस दाखवा सोनकोळी नोंद असल्याचा, किंवा आगरी कोळी, वैदिक कोळी, ख्रिश्चन कोळी असल्याचं, आजोबा पणजोबा कोणाची पण दाखवा, अजिबात नाही. मग अजिबात नसेल तर ती ओबीसी मधली कोळी नाही, हे बिंदास्त राहा. तर सोलापूर किंवा अक्कलकोट मध्ये फक्त ट्रायबल कोळी आहेत. कोळी ट्राईब आहेत, कोळी कास्ट नाही. कुठेही तुम्ही कास्ट मधली कोळी दाखवा, कुठेही नाही. 2011 पर्यंत म्हणतो मी, 2011 पर्यंत कास्ट मधली कोळी अजिबात नाही. म्हणून मित्रांनो घाबरू नका, कारण सोलापूर मध्ये फक्त महादेव कोळी आहेत. थोड्याफार प्रमाणामध्ये मल्हार कोळी आणि ढोर कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी किंवा टोकर कोळी आहेत, एवढं तुम्ही लक्षात घ्या. मग याचा तुम्हाला स्वतःला महादेव कोळी कसा प्रूव्ह करता येईल? सहज सोपा आहे. काय, तुम्ही 1931 पूर्वीचे सोलापूरचे रहिवासी आहे का? हा बघा, 1931 पूर्वी तुम्ही सोलापूरचं रहिवासी असाल तर तुम्ही महादेव कोळी. 1933 नंतर जर तुम्ही सोलापूरचे रहिवासी असाल, तुम्ही महादेव कोळी पण असू शकता, ढोर कोळी पण असू शकता, पण महादेव कोळीच मॅक्झिमम आहे. तर स्वतःला महादेव कोळी कसा सिद्ध करायचा? 1931 पूर्वीची तुम्ही 7-12 उतारा घेऊन या. तुम्ही शेती करत असाल, शेतमजुरी करत असाल तर त्याचा प्रूफ घ्या, कारण महादेव कोळी फक्त शेती किंवा शेतमजुरी करत होते. त्यामुळं शेती किंवा शेतमजुरीची तुम्ही प्रूफ घेऊन या. आणि 1931 पूर्वीची तुमचे काय करा, रहिवासी दाखला घेऊन या, सोलापूर किंवा अक्कलकोट मधले. ओके, तुम्ही महादेव कोळी. हा, पुन्हा मी मल्हार कोळी कसा? मल्हार कोळी पण आहेत सोलापूरमध्ये. मग मल्हार कोळी कसा? जर तुमचे पूर्वज पाणी भरत असतील, दुसऱ्यांच्या घरामध्ये किंवा गावातल्या कार्यक्रमामध्ये पाणी भरत असतील, तर तुम्ही मल्हार कोळी आहे. तुम्ही महादेव कोळी म्हणून सर्टिफिकेट घेऊ शकत नाही. जुन्या काळी मल्हार कोळ्यांची सुद्धा कदाचित महादेव कोळी म्हणून नोंद झाली असतील, ढोर कोळ्यांची सुद्धा महादेव कोळी म्हणून नोंद झाले असतील. पण लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या घरामध्ये पाणी भरत असाल, आजोबा पणजोबा, तर तुम्ही मल्हार कोळीमध्ये मोडता. कायद्यामध्ये तुम्हाला द्यावंच लागतो मल्हार कोळ्यांचं सर्टिफिकेट. मल्हार कोळी म्हटलं तरी तुम्ही एसटी मध्येच येता. तुम्ही शेती करत असाल तर महादेव कोळीच येता. आणि जर तुम्ही तुमचे पूर्वज जर ढोरांशी संबंधित काम करत असतील, किंवा तुम्हाला हलके कामगार म्हणून जर तुम्हाला 6 खाली काही जमिनी मिळाल्या असतील, तर तुम्ही ढोर कोळी आहे. ते आपण नंतर बघू. तुमचे डॉक्युमेंट बघितल्यानंतर पर्सनली मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने फाईट करायचं. पण आजच्या घटकेला 1931च्या सेन्सेस प्रमाणे
तुमची नोंदी कोळी असले तरी तुम्ही महादेव कोळीच आहे. महादेव कोळीच आहे हे मी तुम्हाला प्रत्येक माणसाचं मी सिद्ध करून देतो, सोलापूर आणि अक्कलकोट मधल्या सगळ्यांचा. ओके, एकच जनहित याचिकापासून तुम्ही लांब आहे, एकच जनहित याचिकापासून तुम्ही लांब आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर परंतु तुम्ही कधीही ओबीसी किंवा एसबीसी मधली ठरत नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही कधीही ओबीसी किंवा एसबीसी मधले ठरत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मी जे हे सगळं लेक्चर दिलो, फक्त सोलापूर जरी म्हणत असलो तरी सातारा, रत्नागिरी, औरंगाबाद, खानदेश, जत, भोर, मराठवाडा म्हणजे औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, परभणी, लातूर, तुळजापूर ह्या सगळ्यांच्यासाठी हे लागू आहे. मी जिथं सोलापूर म्हणलो तिथं साताऱ्याकरांना पण लागू आहे, रत्नागिरीकरांना पण लागू आहे, औरंगाबादकरांना पण लागू आहे. फक्त तुम्ही ह्या जिल्ह्यातली लोक जर 4-5 लोक जर एकत्र आला तरच मी काय करू शकतो तुम्हाला, की मी तुम्हाला त्या गोष्टी दाखवू शकतो, त्या गोष्टी तुम्हाला सिद्ध करून देऊ शकतो, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, त्याला स्वतंत्रपणे 1 किंवा 2 दिवसांची कार्यशाळा आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जिल्हा वाईज याचिका दाखल करण्यावर लक्ष द्या. एक माणूस 1 लाख रुपये 1 लाख रुपये लोकांना देत असतो, वकील लोकांना देत असतो. तर त्यापेक्षा फक्त तुम्ही 1,000 रुपये जमा करा. माझ्याकडे नाही, तुमच्या जिल्ह्यातल्या लोकांच्याकडे, तुमच्या जिल्ह्यातील लोकांच्याकडे 1,000 रुपये दाखल करा. त्या 1,000 रुपये मधनं एक याचिका आपण दाखल करू शकतो. एका याचिकेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचा समस्या सोडवू शकतो. ओके, संपूर्ण जिल्ह्याचा समस्या सोडू शकतो. फक्त सोलापूर मी म्हणत नाही, सातारा, रत्नागिरी, औरंगाबाद, खानदेश या सगळ्या जिल्ह्यांचा. बरं, आता माझ्याबद्दल म्हणायचं झालं तर मी महादेव कोळी कसा ठरतो. तर मित्रांनो, महादेव कोळी मी कसा ठरतो तर हे मी सांगतो. हे बघा, तर माझं हे माझ्या आजोबांचं हे काय आहे तर हे आहे सेन्सस रिपोर्ट, सॉरी 7वा अवतार. तर हे जर तुम्ही बघितला, शरणप्पा रामचंद्र खानापुरे हे नाव आहे. तर हे सेन्सस रिपोर्ट आहे. तर या सेन्सस रिपोर्ट मध्ये, सॉरी सेन्सस नाही, हा 7वा अवतार आहे. तर हे 7वा अवतार कधीच आहे तर इथं तारीख लिहिलं बघा, 2/7/1929. 1929चा हा रिपोर्ट आहे. मग 1929 म्हणजे 1931च्या आतला आहे. म्हणजे 1931च्या आतमध्ये माझा आजोबा सोलापूरमध्ये होते, म्हणजे अक्कलकोटमध्ये होते. मग अक्कलकोटमध्ये फक्त महादेव कोळी आहेत तिथं. आणि दुसरं म्हणजे माझे आजोबा त्या काळी शेती करत होते. मग शेती कोण करतंय? महादेव कोळी करत होते. म्हणून महादेव कोळी मी कसा आहे हे एकच डॉक्युमेंट दाखवतं की 1929ला माझे आजोबा इथं होते आणि ते शेती करत होते. याच्यावरनं मित्रांनो मी महादेव कोळी ठरतो. हा एकच डॉक्युमेंट इथं तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने प्रत्येकानं आपापली डॉक्युमेंटवरनं ते सिद्ध करता येतं. एकदा आपण मेळावा घेऊ, त्या मेळाव्यामध्ये आपण सगळं सिद्ध करू. ओके, तर मित्रांनो, डॉक्टर गोविंद घारे म्हणतात की 1971च्या सेन्सस रिपोर्ट प्रमाणे महादेव कोळी फक्त 5 जिल्ह्यातील 38 तालुक्यामध्येच राहतो, इतर ठिकाणी राहत नाही. मग असं जर म्हणत असतील तर मित्रांनो, हे जे मी तुम्हाला सेन्सस रिपोर्ट दाखवलं 1881 पासून 1931 पर्यंतचे सेन्सस रिपोर्ट दाखवलं, हे सेन्सस रिपोर्ट खोटे आहेत का? आम्ही घरामध्ये तयार केलेला आहे का? आम्ही स्वतः लिहिलेला आहे का? तर नाही ना. मग हे जर आम्ही लिहिलं नसेल आणि ह्याच्यामध्ये जर कोळी महादेव हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत असं जर म्हटलं असेल तर हा गोविंद घारे फसवा आहे हा सिद्ध होतो. गोविंद घारे खोटारडे आहे हा सिद्ध होतो. आणि पडताळणी समिती आमच्यावरती कारण नसताना अन्याय केलेला हा सिद्ध होतो. आणि आदिवासी भागातील जे काही कोळी आहेत, जे काही संघटना आहे ते आमच्यावरती आरोप करतात, खोटा आरोप करतात, हे सिद्ध होतो. म्हणून तुम्ही जर लोक जर एकत्र आला तर मित्रांनो आपण ह्या सगळ्यांचा बदला घेऊ शकतो. ह्या सगळ्यांचा बदला आपण
घेऊ शकतो हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं अजिबात घाबरू नका, फक्त थोडस सपोर्ट करा. हे सपोर्ट केला तर ह्या सगळे प्रॉब्लेम्स आपले सुटतात. असे कितीही शासन समित्या नेमू द्या, कितीही कमिटी नेमू द्या, काही रिपोर्ट असू द्या, पण आपण ह्याला घाबरायचं नाही. हे बिंदास्त राहा, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा. तर मित्रांनो, मी इथं थांबतो आणि पुढचा जो का व्हिडिओ आहे तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे प्रकरण 15 भाग 2(3)A हे कंपल्सरी बघा. तर त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, 1941 ते 2011 1941 ते 2011च्या जे काही सेन्सस रिपोर्ट आहेत किंवा जे काही डिस्ट्रिक्ट गॅजेटर्स आहेत, तर त्याच्यामध्ये कोळी महादेव जमात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसा आहे आपण आता बघितलो. 1881 ते 1931 पर्यंत. इथून पुढे आपण बघणार आहे 1941 ते 2011 पर्यंत आपण बघणार आहोत. कंपल्सरी बघा, 100% बघा. सगळ्यांच्याकडे व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा, सगळ्यांच्याकडे पाठवून द्या. खूप महत्त्वाचे हे सगळे व्हिडिओज आहेत. धन्यवाद. थँक्स. गॉड ब्लेस यू.